त्याचं चेकिंग पण सोपं आहे. तुम्ही जर पासिंग पर्सेंटेज मागच्या वेळेचं पाहिलं तर पासिंग पर्सेंटेज हे मागच्या वर्षीचं हे अफलातून काहीच्या काही पासिंग पर्सेंटेज वर गेलेलं आहे, कारण बोर्ड तशी काळजी सगळ्यांची घेत आहे. सो ह्या बॅकग्राऊंडवर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अभ्यास बंद करा असं मी म्हणत नाहीये 12वीचा, पण उगाच 12वीच्या अभ्यासाला जास्त महत्व आत्ता देण्याची गरज नाही असं मला स्पष्ट वाटत आहे. 12वी महत्वाची आहे का? हो आहे. पण आपण 17 एप्रिलपासून काम करत आहोत. सगळे टॉपिक शिकून झालेले आहेत. त्याची रिव्हिजन झाली, त्याचे पेपर्स झाले, 3 टेस्ट सीरीज तुम्ही दिल्या. इट्स मोर दॅन इनफ. आणि जे विद्यार्थी CA सारखी परीक्षा देतात, त्या विद्यार्थ्यांनी जर 12वी सारख्या परीक्षेला घाबरत असतील, तर पुढच्या परीक्षा तुम्ही CAच्या कशा देणार? हा खूप मोठा एक प्रश्न आहे. सो ह्या सगळ्या धर्तीवर मला असं स्पष्टपणे वाटतं, की पालकांनी पण त्याच्यावर आपलं मत बोलायला हरकत नाही, की 12वीच्या परीक्षांना आत्ता जास्त महत्व न देता जेवढा अभ्यास झालेला आहे त्या बेसिसवर जरी विद्यार्थी परीक्षेला बसले तरी सुद्धा त्यांना चांगले मार्क पडणारच आहेत, याची मला गॅरंटी आहे. फक्त रोजच्या रोज ते 12वीचे जे महत्वाचे सब्जेक्ट्स आहेत, अकाउंट्स, मॅथ्स, फॉरेन लँग्वेज, IT, याला जर ते रोज टच करत राहिले तर त्यांना नंतर 12वीच्या परीक्षेला प्रेशर येणार नाही. सो टाइम प्लॅनिंग जर व्यवस्थित केलं, टाइम मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं, तर 6ही विषय ते व्यवस्थित पुढे घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे 12वीची परीक्षा हा माझ्या दृष्टीने किंवा आमच्या सगळ्याच टीचर्सच्या दृष्टीने CA परीक्षेमध्ये अजिबात अडचण नाहीये. हे एक स्पष्ट समजून घ्या. दुसरं, जवळजवळ डिसेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांनी 12वीचे क्लासेस हळूहळू कमी करायला सुरुवात केली, कारण सिलेबस झाला, रिव्हिजन पण झाली त्याची. याचा अर्थ दे आर फोकसिंग देअर अटेन्शन ऑन CA परीक्षा. मग जर तेव्हा टाइम टेबल माहीत नव्हतं, पण जर त्यांना हे माहिती आहे की CA परीक्षा ही महत्वाची आहे, तर दे आर स्टडिंग फॉर CA एक्झाम. आमच्या सगळ्या टीचर्सचं मत हे नेहमी असं असतं, की आई वडील जे आता अनुभवी आहेत आणि जे लाईफचा अनेक अनुभव घेऊन पुढे गेलेले आहेत, आमच्याच वयाच्या आसपास असतील सगळे पेरेंट्स, अर्लीएस्ट जी परीक्षा असते तीच नेहमी द्यावी. याचं रिझन असं आहे की यू नेव्हर नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन फॉर द नेक्स्ट अटेम्प्ट. नेक्स्ट अटेम्प्टच्या वेळेला आपली स्थिती काय असते, स्वतः परीक्षार्थीची किंवा इन्स्टिट्यूटची स्थिती काय असते, देशात स्थिती काय असते. कालचं जे ग्रुपवर नोटिफिकेशन टाकलं, वेअर एक्झामिनेशन्स विल बी कंडक्टेड, ते जर तुम्ही सगळ्या जागा पाहिल्यात तर त्या नॉट ओन्ली नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा त्या परीक्षा होत असतात. या सगळ्या ठिकाणी एक जरी खुट्ट झालं कोविडचं, तरी परीक्षा पोस्टपोन होऊ शकते परत. सो हे लक्षात ठेवून जी पहिली परीक्षा होईल ती विद्यार्थ्यांनी द्यावी. हेच मी पूर्वी सुद्धा सांगितलं होतं, की जेव्हा त्यांनी मे डिक्लेअर केलं होतं, की जी अर्लीएस्ट परीक्षा असेल ती परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यावी. आता मेच्या ऐवजी जून केलेलं आहे, याचा अर्थ ऑलरेडी 1 महिना लाईफमध्ये तुमचा पुढे गेला, 1 महिना अभ्यासाला मिळाला. सो आमच्या सगळ्या टीचर्सचं असं म्हणणं आहे, की अर्लीएस्ट जी एक्झाम असेल ती विद्यार्थ्यांनी देणं हे नेहमी त्यांच्या फायद्याचं आहे. यासाठी मी हे जे मी बोलतोय याच्या मागे अनेक उदाहरणं आतापर्यंत मी विद्यार्थ्यांची पाहिलेली आहेत. आपली स्थिती, आपल्या फॅमिलीमधली बॅकग्राऊंड, अगदी सिंपल मागच्या वेळेचं एक्झाम्पल द्यायचं झालं, सगळ्या टीचर्सना माहिती आहे, नाव घेऊन बोलतो मी, भोंडे. त्या विद्यार्थी ही वॉज रेअरिंग टू गो फॉर द एक्झाम, की एक्झाम त्याला द्यायचीच होती, इतका तो तयारीचा होता. वर्गात त्याची उत्तर पण चालू होती, 12वीला पण छान अभ्यास केलेला विद्यार्थी होता. अचानक नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा त्याच्या घरात आई आणि वडील हे दोघंही पॉझिटिव्ह किंवा त्यांची टेस्ट घेण्याच्या पिरियड चालू होता आणि घरच्यांची टेस्ट जी घेतात 5 दिवसांमध्ये, त्या 5 दिवसांमध्येच ती कोविडची 5 दिवसांमध्ये CAची परीक्षा येत होती आणि त्याच्यामुळे त्याची टेस्ट होणार, मग त्याला क्वारंटाईन व्हायला लागला आणि त्याच्यामुळे त्याला तो अटेम्प्ट देता आला नाही. सो यू नेव्हर नो की काय होऊ शकतं पुढे. कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येतील, नॉट नेसेसरी विद्यार्थ्याला काही होईल, पण त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींमुळे सुद्धा असं होऊ शकतं की त्याचा अटेम्प्ट बुडू शकतो. सो जो अर्लीएस्ट आहे तो द्या. फाउंडेशनची जी परीक्षा आहे ही परीक्षा हे केवळ CA इन्स्टिट्यूटच्या पुढच्या प्रवासातलं दार उघडण्याची परीक्षा आहे. ही फायनल एक्झाम नाहीये की ज्याच्यावर तुमचं सगळं लाईफ पुढे अवलंबून आहे. सो फाउंडेशन परीक्षेमध्ये जास्त बाऊ न करता
आत्तापासून जरी अभ्यासाला जोरदार सुरुवात केली तरी जूनचा अटेम्प्ट तुम्ही व्यवस्थित देऊ शकता. अनफॉर्च्युनेटली सगळे विद्यार्थी सध्या घरामध्ये आहेत, क्लासमध्ये येऊ शकत नाहीये, त्यांचं इंटरॅक्शन आमच्याशी होत नाहीये, विद्यार्थ्यांशी होत नाहीये. त्यामुळे असं घडतंय की जे काही पॉझिटिव्ह वाइब्स आमच्याकडनं आम्ही देऊ शकतो त्या देणं शक्यच नाहीये. जे काही ड्युरिंग लेक्चर होत असेल ते, आणि ऑनलाईनवर विद्यार्थी जास्त बोलतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी सतत डायलॉग करून त्यांना पॉझिटिव्ह मध्ये ठेवणं हे आमच्या दृष्टीने ॲज अ टीचर्स हे खूप अवघड होत आहे. त्यामुळे पालकांनी आपला अनुभव वापरावा आणि जेवढं शक्य असतील त्या लोकांनी जूनचा अटेम्प्ट द्यावा अशी माझी स्पष्ट इच्छा आहे. आता याच्यावर बेस्ड अनेक टीचर्सची अनेक विद्यार्थी ओपन अप होत आहेत. सो आमचा प्लॅन ऑफ ऍक्शन असा असेल की 10 एप्रिल पर्यंत सीए चे क्लासेस चालू राहतील. त्यानंतर सीए तुमच्या 12वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला सुट्टी दिली जाईल आणि 12वीची परीक्षा संपली की परत सीए चे क्लासेस रिझ्यूम होतील. याच्यामध्ये सगळा सिलेबस हा पूर्णपणे कव्हर केला जाईल. म्हणजे जे लोक जूनच्या परीक्षेला बसतील त्यांना सुद्धा सगळा सिलेबस पूर्ण झालेला असेल. याच्या व्यतिरिक्त तरी सुद्धा जे विद्यार्थी नोव्हेंबर अटेम्प्ट साठी थांबू इच्छितात फॉर रिझन्स अननोन टू मी, त्या विद्यार्थ्यांनी डोंट वरी, चिंता करू नका. तुमचा अभ्यास शिकवून झाल्यानंतर जशी 12वीची रिव्हिजन झाली तसं रिव्हिजन होतील, पेपर्स होतील. जे जूनला बसणार आहेत त्यांचे सुद्धा साइड बाय साइड पेपर्स चालूच राहणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी जून किंवा नोव्हेंबर कुठलाही अटेम्प्ट देणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ॲम्बिशन्स आणि आम्ही सगळे टीचर्स हे काम करणारच आहोत. मला कुठल्याही पद्धतीने 2 बॅचेस वेगळ्या करायची इच्छा नाहीये की ज्यांना जून द्यायचंय त्यांची एक बॅच आणि ज्यांना नोव्हेंबर द्यायचंय त्यांची एक बॅच. अगदी सिंपल रिझन आहे, रेसचा घोडा आणि टांग्याचा घोडा असं मुलांना तुम्ही डिफाईन करू शकत नाही. मी काय बोलतोय हे तुम्हाला कळेल. रेसचा घोडा याचा ॲटिट्यूड वेगळा असतो, टांग्याचा घोडा याचा ॲटिट्यूड एक वेगळा असतो. सो दोघांनाही परीक्षा एकच द्यायची आहे. वाय डिफर देम? त्यांना वेगळं काढण्याची गरज मला वाटत नाही आणि आम्ही कुठल्याच टीचर्सना अशी वाटत नाही. त्यामुळे हा ऑप्शन माझ्या दृष्टीने योग्यच नाहीये की जूनच्या वाल्यांची वेगळी बॅच करा आणि नोव्हेंबर वाल्यांची वेगळी बॅच करा. तुमचा ॲटिट्यूड हा विनरचा ॲटिट्यूड पाहिजे. तुम्ही सारखे बॅकफुटवर जाऊन जर खेळणार असाल तर तुम्ही जरूर हिट विकेटनीच बोल्ड व्हाल, बाकी काही होणार नाही. सो माझी गॅरंटी आहे की तुम्ही जर फोकस करून अभ्यास केलात आत्तापासनं, 12वीचं पूर्ण कचऱ्यात टाकायचं नाहीये पण थोडासा अभ्यास करत राहिला, टाइम प्लॅनिंग बरोबर केलं तर तुमचं काम बरोबर घडेल. मी ऑन द रेकॉर्ड बोलतो, कॉलेजला जास्त महत्व देऊ नका. बाय नाव तुम्हाला हे लक्षात आलं असेलच सगळ्यांना. तर या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. येस, मी टीचर्सना विनंती करतो की 1 बाय 1 तुम्ही तुमचा व्ह्यूज याच्यावर सांगू इच्छिता तर बरं होईल. प्रसाद सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय सगळीकडे, प्रत्येक विंडो मध्ये येतोय आवाज? येस सर. ओके. येस, थँक्यू व्हेरी मच अत्रे सर. तुम्ही जी क्लॅरिटी दिली आता ऍक्च्युली ती खूप गरजेची आहे. आणि इनफॅक्ट मुलांनाही माहिती असेल किंवा जेव्हा आपण क्लासेस घेत असतो सो तेव्हाही बऱ्याच वेळा डिस्कशन झालेलं असतं किंवा बरेच मुलंही आम्हाला सांगतात. म्हणजे क्लास सुरू असताना सर म्हणले की मुलं स्वतःहून सांगतात की सर आमचा आता 12वीचा अभ्यास तयार आहे. ओके. आणि त्यामुळे आता माझा जो विषय आहे दॅट इज लॉ, हा मुलांना 11वी 12वीला नसतो. आणि जेव्हा मुलांना सांगतो की आपण क्लास आठवड्यात 2 दिवस घेऊया का, 3 दिवस घेऊया का, तर मुलांचं उत्तर पॉझिटिव्ह आहे की म्हणतात येस. पूर्वी जेव्हा चालू होते तेव्हा आठवड्यातनं एकदा असायचा क्लास, पण आता आपला क्लास जो असतो लॉचा तो आठवड्यातनं 4 किंवा 5 दिवस सुरू असतो. त्याला मुलं रेग्युलरली येतात, उत्तरं देतात. फक्त ॲम्बिशनची टेस्ट सिरीजचा तेवढा काळ होता त्या मुलं मला म्हणली सर तुम्ही टेस्ट घेऊ नका कारण ॲम्बिशनची टेस्ट सिरीज आहे, त्यानंतर तुम्ही टेस्ट परत घ्या. सो अगेन दॅट वॉज अ पॉझिटिव्ह थिंग. मुलं अशी नाही म्हणली सर टेस्ट बंद करा, मुलं म्हणली सीए ची टेस्ट फक्त ॲम्बिशनच्या टेस्ट सिरीजच्या दिवसात घेऊ नका, नंतर पुन्हा सुरू करा. आणि त्याच्या आधीही
इव्हन बिफोर अम्बिशन टेस्ट सिरीज लॉच्या पण दर आठवड्याला टेस्ट व्हायच्या, मुलं द्यायची अभ्यास करून आणि चांगले मार्क पाडायचे. सो दॅट शोज की मुलांची 12वीची तयारी आहेच, शिवाय ते सीए ला पण महत्व देत आहेत, चांगलं महत्व देत आहेत, रेग्युलरली अभ्यास करतायत. ओके. इनफॅक्ट कधी कधी असंही झालंय की मे बी 12वीचं जेव्हा लेक्चर नसेल फॉर एक्झाम्पल, तर मुलं मला सांगतात की सर तुम्ही अजून एक्स्ट्रा घ्या सीएचं. सो दॅट शोज द इंटेन्शन अँड दॅट शोज द राईट ॲटिट्यूड ऍक्च्युली. कारण सीए असा कोर्स आहे, ओके, की जेवढ्या लवकर आपण पूर्ण करू तेवढं चांगलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की सीएचं अनफॉर्च्युनेटली कोणाचंही अडकू नये किंवा राहू नये, बट अर्लियर वी स्टार्ट, ओके, वी आर ऑलवेज अ स्टेप अहेड दॅन द रेस्ट. आणि जर इन्स्टिट्यूट आपल्याला संधी देत आहे की तुम्ही नोव्हेंबरच्या ऐवजी अलीकडे अटेम्प्ट द्या, तिचं रूल बदलले नसते तर आपण सगळ्यांनीच नोव्हेंबर दिला असता. ओके. सो तुमच्या आधीची जी बॅच होती त्यांचा ऍप्लिकेबल अटेम्प्टच नोव्हेंबर होता. सो तसा चॉईस नव्हताच आपल्याला. पण जर इन्स्टिट्यूटने आपल्याला चॉईस दिलाय की तुम्ही नोव्हेंबरच्या पेक्षा अलीकडचा अटेम्प्ट द्या, आधी मे होता आता तो जून झाला, इव्हन बेटर, अजून आपल्याला वेळ मिळाला अभ्यासाला, अजून वेळ मिळाला फोकस करायला. सो वी शुड ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी विथ बोथ हँड्स. आणि आय एम शुअर की जे मुलं रेग्युलरली करतायत किंवा अजूनही जर तुम्ही ठरवलं, सगळे लेक्चर्स आहेत, सगळं आहे आपल्याकडे, तरी तुम्ही जूनचा अटेम्प्ट अतिशय चांगल्या प्रकारे देऊ शकाल, तुम्ही पास व्हाल आणि तुमचा पुढचा जो प्रवास आहे तो 6 महिने, म्हणून 6 महिने तुमचे वाचले आयुष्यातले. आणि फॉर अ कोर्स लाईक सीए 6 महिने इज बिग. इमॅजिन करा, इफ यू गो बाय दिस वे, तुम्ही 6 महिने आधी सीए होणार ऍज कम्पेअर्ड टू दी अदर्स. आणि 6 महिने आधी सीए झालात याचा अर्थ सीए ला जी सॅलरी मिळते ती तुम्हाला 6 महिने एक्स्ट्रा मिळणार बाकीच्यांपेक्षा. सो इट्स नॉट जस्ट आत्ताचे 6 महिने, इट्स तुमच्या अख्ख्या करिअर मधले 6 महिने विच आर गोइंग टू बी, काय म्हणू आपण, स्पीडअप होत आहेत ते. सो माझं पहिल्यापासून हेच मत आहे की 12वीचा जो अभ्यास आहे ते अत्रे सर आणि त्यांची टीम हे अगदी पहिल्यापासून म्हणजे 11वी संपल्यापासून जबरदस्त सगळ्यांचा करून घेतात. त्यामुळे तिथे कोणालाही डाऊट असायची शक्यताच नाहीये 12वीचा अभ्यास. इनफॅक्ट तुम्ही सगळे पुढे आहात. इनफॅक्ट मुलं पण मला सांगतात की सर आता पटकन 12वीची परीक्षा होऊन जाऊ दे, पटकन आम्ही देतो आणि आम्हाला हवे ते पर्सेंटेज आम्हाला मिळणार आहेत माहितीये. सो 90+, 95, 85 प्रत्येकाची जी अपेक्षा स्वतःकडनं आहे, मुलं कॉन्फिडंट आहेत. अनफॉर्च्युनेटली थोडीशी परीक्षा पुढे गेली आहे बिकॉज ऑफ द कोविड टाइम्स, बट स्टुडंट्स आर पॉझिटिव्ह अँड दे शुड बी पॉझिटिव्ह. कारण 12वी हा एक छोटा टप्पा आहे आणि सीए हा एक मोठा प्रवास आहे. त्यामुळे हे जे मोठे प्रवास आहेत ते जेवढं लवकर सुरू करू, आपण म्हणतो ना, जर गावाला जायचं असेल तर पहाटे लवकर निघा, ट्रॅफिक कमी लागतो. तसंच आहे इथे की जर सीएचा मोठा प्रवास करायचा आहे तर जेवढं लवकर तुम्ही निघाल, जेवढ्या लवकर सुरू कराल, तेवढं लवकर तुम्ही ट्रॅफिक अवॉइड कराल, तेवढं लवकर तुम्ही पोचाल आपल्या डेस्टिनेशनला. अँड दॅट इज व्हॉट अवर डेस्टिनेशन इज, दॅट इज सीए. सो सुरुवातीला जरा सकाळी उठायला त्रास होतो, पहाटे 5ला निघायचं जरा त्रास होतो सुरुवातीलाच, पण एकदा गाडीत बसलं की सगळं सुरळीत होतं. सो आत्ता तुम्हाला वाटत असेल की जून अटेम्प्ट हा जरा अलीकडे आहे, पण आय एम शुअर ऑल ऑफ यू कॅन इझिली अटेम्प्ट द जून एक्झामिनेशन. सो 12th इज ऑलरेडी डन. 12th झालंय तुमचं, फक्त परीक्षा द्यायची, ही फॉर्मॅलिटी तुम्हाला करायची. अभ्यास सगळ्यांचा तयार आहे. सो लेट्स फोकस ऑन सीए. लेट अस प्लॅन टू डू द सीए फाउंडेशन ऍज अर्ली, म्हणजे जून मध्ये, आणि पास विथ व्हेरी गुड मार्क्स. सो फक्त म्हणलं तुमचा ऍटिट्यूड, ओके, जिद्द जे म्हणतो आपण, ती तुम्ही ठेवा अँड यू कॅन इझिली डू दॅट. मला डाऊटच नाहीये. म्हणजे फक्त तुम्ही तयारी ठेवा. आम्ही सगळे ऑलरेडी तयार आहोत, ऑल फॅकल्टी आम्ही सगळे तयार आहोत. ओके, जे जे करणं गरजेचं असेल सगळं करायला तयार आहोत. तुम्ही फक्त हात पुढे करा, आम्ही आहोत. येस, थँक्यू. येस, अत्रे सर. येस, थँक्यू सर. थँक्यू सर. ह्या पॉइंट्स मध्ये अतुल सर, नेहा मॅम, मिलिंद सर, तुम्हाला काही नवीन पॉइंट ऍड करायचा असेल तर तुमच्यासाठी ओपन आहे.
या अ, ल- अ, अतुल सर. ओके. ओके. ऍज फार एज आता अकाउंट्स इज कन्सर्न किंवा अकाउंट्स, मॅथ्स आणि इको, तर एरवी असं व्हायचं की आपण आधी 12वीची परीक्षा द्यायचो आणि मग मार्चमध्ये ती परीक्षा संपली की मग सीए चे क्लासेस रोज व्हायचे. तोपर्यंत वीकली 1-2 सेशन्स असं आपला पॅटर्न असायचा. तर आता पहिल्यांदा असं होईल की आपलं सीएचं सिलेबस आणि 12वीचं सिलेबस हे आता सायमल्टेनियसली पूर्ण होत आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की 12वीचं सिलेबस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण सीएचं अकाउंट शिकायचो तेव्हा आपल्याला काही गोष्टी जास्त अजून क्लॅरिफाय व्हायच्या की अरे आपण 12वीत ही कन्सेप्ट होती, पण सिलेबसच्या लिमिटेशनमुळे ती तेवढ्या डिटेलमध्ये कव्हर झाली नव्हती, तर तेवढं आपल्याला अंडरस्टँडिंग मिळू शकलं नव्हतं. पण आता तुमच्या केसमध्ये असं असणार आहे की तुमचा 12वीचा अभ्यास झालेला आहे आणि आता तुमची 12वीची परीक्षा होण्याच्या आधी आपल्या सीएच्या पण सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या बऱ्यापैकी कन्सेप्ट डिस्कस झाल्या असतील आणि टॉपिक्स जे आहेत ते तुम्ही बघितलंय की बरेच टॉपिक्स रिपीटेड आहेत की डेप्रिसिएशन, फायनल अकाउंट्स, बिल ऑफ एक्सचेंज, पार्टनरशिप, कंपनी अकाउंट्स म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स. सो तुम्हाला आता सीएच्या ऍडिशनल नॉलेजचा फायदा 12वीत पण होणार आहे. म्हणजे जे आपल्याला काही गोष्टी समजा बिकॉज ऑफ लिमिटेशन ऑफ टाइम किंवा लिमिटेशन ऑफ सिलेबस ज्या आपल्याला 12वीत कळू शकल्या नव्हत्या आणि ज्या सीएच्या एक्स्ट्रा सिलेबसमध्ये असतात त्याही तुमच्या क्लॅरिफाय होतील. सो तुम्हाला आता दोन्ही फायदे मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला 12वीमध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली म्हणून सीएच्या कन्सेप्ट समजायला मदत होणार आहे आणि सीएच्या सिलेबस कम्प्लिशनमुळे तुम्हाला 12वीचा पेपर सुद्धा तुम्हाला इन अ बेटर वे अटेम्प्ट करता येणार आहे. सो आय फील इट्स ओनली पॉझिटिव्ह. अपार्ट फ्रॉम दॅट प्रसाद सर आणि अत्य सरांनी सगळं तुम्हाला सांगितलंच आहे. अर्ली जितकं तुम्हाला देता येईल दॅट इज ऑलवेज बेटर. जेवढा आपण उशीर करू तेवढा आळशीपणा वाढत जातो, लेझिनेस वाढत जातो. परीक्षा दूर आहे म्हटल्यानंतर आपला जो अभ्यासाचा जो जोर असतो तो नेहमी कमी असतो. परीक्षा जवळ असेल तर आपण जास्त अभ्यास करतो. जेव्हा वेळ कमी असते तेव्हाच टाइम मॅनेजमेंट असते. जर खूपच वेळ असेल तर मग टाइम मॅनेजमेंट करायची गरजच नसते. रविवारी आपण टाइम मॅनेजमेंट फारशी करत नाही कारण सुट्टी असते, त्यामुळे आरामात उठतो, आरामात सगळं करतो. पण जर माझी परीक्षा जवळ असेल तर मला रविवारी सुद्धा टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे, क्लास नसताना सुद्धा मला अभ्यास करायला पाहिजे. सो आय थिंक तुम्हाला हे ओव्हरऑल हेल्पच करणार आहे की तुमची एक्झाम ही लवकर होणार आहे. आणि त्यात अगदीच मे मध्ये परीक्षा असती तर मग 12th आणि सीए फाउंडेशन मध्ये खूप कमी गॅप असतात. बट नाव सिन्स द एक्झाम इज इन जून, सो आय थिंक यू हॅव अ गोल्डन अपॉर्च्युनिटी की तुम्ही 12th दिल्यानंतर तुम्हाला थोडा गॅप मिळेल आणि त्याच्यानंतर यू शुड बी एबल टू क्लिअर द सीए फाउंडेशन. सो यू शुड गो फॉर दॅट्स ऑल. थँक्यू. आपण मुलांच्या पोर्टलवरनं सगळे जॉईन झाल्यामुळे व्हिडिओ बंद ठेवलेत का पालकांनी? मुलांचं आय कॅन अंडरस्टँड, दे डोंट वॉन्ट टू कम ऑन द कॅमेरा. पालकांना ज्यांना शक्य त्यांनी कॅमेऱ्यावर यायला हरकत नाहीये. वी विल अप्रिशिएट. आम्ही भिंत्यांची बोलतोय असं वाटतंय अजूनही. थँक्यू मिस्टर पाटील. थँक्यू सावरकर सर. अनारखेड सर थँक्यू. देव सर नमस्ते. थँक्स. ओके. याच्यानंतर थँक्स बऱ्याच पालकांनी दर्शन दिल्याबद्दल थँक्यू. आणि सोहम पण बसलेला आहे पालकांबरोबर. व्हेरी गुड. मुलं अशी लपून बसतील कॅमेऱ्याची इथे की तुम्ही तुमचं दिसा, आम्हाला नाही यायचंय. ओके. एनिवेज, परवा एक विद्यार्थी भेटायला आला. मला 11वीतलाच चेहरा डोळ्यासमोर होता. क्रिकेटला भेटला. म्हटलं बापरे, तू 12वीत 10 महिन्यामध्ये एवढा मोठा झाला, मला विश्वासच बसू शकत नाहीये. सो विद्यार्थी भेटले तरी आता अवघड झाले तसं. एनिवेज, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ह्या फाउंडेशनच्या पुढची स्टेज जी असते इंटरमिजिएट त्याच्याबद्दल खूप शंका व्यक्त केली होती. सो आपल्याकडे इंटरमिजिएट घ्यायला आनंद मोरे सर, अतुल सर, प्रसाद सर तिघही इंटरमिजिएट घेतात. सो त्या इंटरमिजिएटच्या टेन्शन बद्दल, तुमचं टेन्शन रिलीज करण्यासाठी मी आनंद सरांनाच सांगतो की त्यांनी इंटरमिजिएट या विषयावर मुलांशी पालकांशी बोलावं.
होय 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 हो. सर ह्या मीटिंग मध्ये आवाज नाही येते. माझा माईक या ओके. सो थँक्यू कौस्तुभ सर आणि गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. इट्स व्हेरी नाईस थिंग की रविवारी सकाळी तुम्ही सगळेजण मुलांच्या या इम्पॉर्टंट डिसिजन्ससाठी वेळ स्पेअर केलेला आहे. सो दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. लेट मी स्टार्ट माय प्रेझेंटेशन. 3 विंडोज आहेत तर प्रेझेंटेशन स्टार्ट करायला जरा वेळ लागतो मला. B2ची मुलं मला ओळखतात कारण मी त्यांना रोजच भेटतो. सकाळी भेटतो, सकाळी 7 ते 8:30 त्यांचं लेक्चर असतं. आणि B1ची मुलं मात्र मला भेटत नाहीत. B2च्या मुलांचं रात्री पण लेक्चर असतं 8:30 ते 9:30 किंवा मग नंतर आय थिंक मी त्यांचा कधी कधी 10पर्यंत पण लेक्चर देतो, डिपेंडिंग त्यांचा स्टॅमिना कसा आहे म्हणून. आणि गेल्या 1 आठवड्यावर मी बघितलं की त्यांचा स्टॅमिना जास्त जोरात वाढलेला आहे. दे आर इंटरेस्टेड इन सेइंग की सर तुम्ही कन्सेप्ट पेंडिंग नाही, आपण आजच पूर्ण करूया. सो जे मगाशी कौस्तुभ सरांनी आणि प्रसाद सरांनी सांगितलं की मुलांना इंटरेस्ट आहे आणि ते अभ्यासासाठी जास्त पुढे पुढे जात आहेत. सो दॅट इज समथिंग विच आय हॅव ऑल्सो सीन. कन्फ्युजन की सर आम्ही नक्की काय करावं, म्हणजे आम्ही आता CS अभ्यास कसा करायचा आणि 12वीचा अभ्यास कसा करायचा. आय होप एव्हरीबडी कॅन सी द प्रेझेंटेशन. दिसतंय का प्रेझेंटेशन तिन्ही विंडोजमध्ये? हो सर. हो सर. ओके. येस, 3 प्रेझेंटेशन चालू आहेत माझी. मीटिंगमध्ये नाही. फर्स्ट मीटिंग जायचं ते जस्ट मीटिंग. अभिषेक जोशी दिसते का रे? हो सर. अच्छा हां, होईल होईल, मग नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो बेसिकली CAFC 2021 ही एक स्पेशल बॅच आमच्या सगळ्यांसाठी, कारण की जेव्हा ह्या बॅचचं आपण ॲडमिशन घेतली होती. हां सर बोला. एको येतोय, तुम्ही 2 युनिट्सवरनं आहात का? नाही, मी एकाच युनिटवरनं आहे सर. मला वाटतं ते तुम्हाला येणार कारण तुमच्याकडे 3 विंडोज चालू आहेत, पण मुलांना येत नसेल एको. प्रत्येक मुलगा एकाच विंडोमध्ये असणार ना? हो सर, नीट ऐकू येतं. हो येस येस ओके ओके. CAFC आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक नवीन, म्हणजे पूर्ण नवीन एक्सपिरियन्स देणारी बॅच आहे. कारण ही बॅच जेव्हा ॲडमिशन झाली होती त्यावेळेला सगळ्या मुलांचं लक्षात होतं की आपण नोव्हेंबरचा अटेम्प्ट देणार आहोत. आणि मध्येच CA इन्स्टिट्यूटने सांगितलं साधारणपणे गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या आसपास की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जूनला अटेम्प्ट देऊ शकता, फक्त लवकर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल. तर साधारण डिसेंबरच्या 7 तारखेला मी एक यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता की तुम्ही कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे 31 डिसेंबरच्या आधी, की ज्यामुळे तुम्ही जूनचा एक्झाम देऊ शकता. तेव्हा पण मी मुलांना स्पेसिफिकली सांगितलं होतं की तो रजिस्ट्रेशनचा फॉर्म होता आणि एक्झामचा फॉर्म तुम्हाला नंतर भरायचा असेल तर आता एक्झाम फॉर्मची इन्फॉर्मेशन आलेली आहे. तेव्हा डोक्यामध्ये असं होतं सगळ्यांच्या की कदाचित इन्स्टिट्यूट एक्झामिनेशन मेमध्ये घेईल, पण इन्स्टिट्यूटने आता एक्झामिनेशन जूनमध्ये घेतलेली आहे. ओके. सो आता मुलांसाठी एक परत डिफिकल्टी आली की मगाशी आधीचं सिच्युएशन होती की रजिस्ट्रेशन करावं की न करावं डिसेंबरच्या आधी, तर ते आपण सगळ्यांनी करून झालेलं आहे. आता दुसरा क्वेश्चन येतो की आपण ह्या जूनच्या अटेम्प्टला द्यावं की न द्यावं. तर B2 मध्ये मला मुलांनी सांगितलं की सर या एक्झाम डेट्स आलेले आहेत. 24 जूनला प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ बिझनेस लॉज अँड बिझनेस रिपोर्टिंग, 28 जूनला बिझनेस मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि लॉजिकल रिझनिंग, आणि 30 जूनला बिझनेस इकॉनॉमिक्स आणि बिझनेस कमर्शियल नॉलेज. यातले पहिले 2 जे पेपर आहेत ते 3-3 तासाचे असतात. दुसरे 2 जे पेपर आहेत ते 2-2 तासाचे असतात. तर पहिल्या 2 पेपर्समध्ये तुम्हाला 15 मिनिटं आधी पेपर मिळतो व्यवस्थितपैकी वाचण्यासाठी आणि मग तुम्हाला पेपर सॉल्व्ह करता येतो वगैरे. दुसऱ्या 2 पेपरमध्ये असं काही होत नाही. सो दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट विच इन्स्टिट्यूट हॅज टोल्ड. ज्या दिवशी हे नोटिफिकेशन आलं तेव्हा सगळ्या बॅचेसमध्ये मुलांनी विचारायला सुरुवात केली की सर आता आम्ही काय करायचं. जनरली मुलांचे जे प्रश्न होते ते 3 प्रकारचे होते. पहिला प्रश्न होता CAFCच्या एक्झामबद्दल की सर आम्ही एक्झाम देऊ, जूनला देऊ का नोव्हेंबरला देऊ. आता कौस्तुभ सरांनी जे सांगितलं, अतुल सरांनी सांगितलं, मिलिंद सरांनी सांगितलं आणि प्रसाद सरांनी सांगितलं, त्यावरून बऱ्याच जणांना असं बऱ्यापैकी क्लिअर झालेलं असेल की आम्हाला जून द्यायचं आहे का नोव्हेंबर द्यायचं आहे. प्रत्येकाचा हा जो प्रश्न असेल तर त्यांना स्वतःला सॉल्व्ह करायचा असेल की आम्ही जून द्यावं का नोव्हेंबर द्यावं. प्रोफेसर्स तुम्हाला बाय डिफॉल्ट सांगणार की लवकर एक्झाम द्याल तर तुम्हाला लवकर पुढची स्टेप करता येणार आहे. प्रत्येक मुलांच्या घरी कुठली सिच्युएशन आहे त्यामुळे त्यांना स्वतःला ठरवायचं आहे. सो CAFC एक्झाम्स वेन टू अपियर, जून का नोव्हेंबर हा पहिला प्रश्न असतो.
दुसरा प्रश्न असतो CFCचा अभ्यास कसा करावा, की आता सर आमच्याकडे जितका वेळ आहे, जर का मी जूनचा अटेम्प्ट देणार असेल तर अभ्यास कसा करू, आणि जर का मी नोव्हेंबरचा अटेम्प्ट देणार असेल तर कसा अभ्यास करू. आणि तिसरा प्रश्न असतो की CFCचा अभ्यास झाला की त्याच्यानंतर पुढचा जो CA इंटरमिजिएटचा अभ्यास आहे तो मी कसा देणार आहे. म्हणजे समजा मी जूनमध्ये एक्झाम दिली असेल फाउंडेशनची, तर मला इंटरमिजिएटचा अभ्यास कसा करायला मिळेल, आणि जर का मी नोव्हेंबरमध्ये एक्झाम दिली असेल फाउंडेशनची, तर मी इंटरमिजिएटचा अभ्यास कसा करणार, ॲम्बिशन मला मदत करणार आहे का नाही करणार, आणि कशा प्रकारे मदत करणार आहे. सो अशा प्रकारचे तुम्हाला हे 3 प्रश्न मी साधारणपणे मुलांकडे बघितले म्हणून मी प्रेझेंटेशन तयार केलं. पहिला प्रश्न आहे तुमचा, वेन टू अपिअर फॉर एक्झाम, वेदर टू अपिअर इन जून ऑर टू अपिअर फॉर नोव्हेंबर. ओके, तर बाय डिफॉल्ट पहिला मुद्दा आहे डिपेंडिंग ऑन युअर कम्फर्ट लेवल, यू कॅन अपिअर फॉर एनी अटेम्प्ट आयदर जून और नोव्हेंबर. कारण तुमची अशी एकमेव बॅच आहे की ज्यांना हे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. पुढच्या वर्षीपासून असे दोन्ही ऑप्शन अवेलेबल नसतील. म्हणजे आता जी आमची 12वीची बॅच चालू होणार आहे एप्रिलमध्ये, या वर्षीच्या एप्रिल 2021ला जी 12वीची बॅच चालू होईल, त्यांच्यासाठी बाय डिफॉल्ट अटेम्प्ट जूनचाच असणार आहे. त्यांना ऑप्शन नाही आहे की जून द्यावं का नोव्हेंबर द्यावं. त्यांच्यासाठी जूनच्याच एक्झाम प्रमाणे आम्ही त्यांचं सिलेबस पूर्ण करणार आहोत अगदी सुरुवातीपासून. तुमच्या बॅचसाठी ऑप्शन आहे, यू कॅन डिसाइड वेदर टू गो फॉर जून और नोव्हेंबर. आणि कुठल्याही परिस्थितीत डोंट डिसाइड युअर अटेम्प्ट अकॉर्डिंग टू युअर फ्रेंड और एनीबडी एल्स. यू नो युअर प्रिपरेशन, यू नो युअर स्ट्रेंथ्स, युअर विकनेसेस. सो यू आर द बेस्ट पर्सन टू डिसाइड फॉर युअर सेल्फ, की तुम्हाला अभ्यास कसा करता येतो, तुम्ही कुठपर्यंत अभ्यास केलेला आहे, घरी काही सिच्युएशन्स कुठल्या आहेत का, त्याप्रमाणे तुम्ही कुठला अटेम्प्ट देऊ शकता. स्वतः ठरवायचं व्यवस्थितपैकी. सर तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी आहेत, मी तुमच्याबरोबर आहे, आम्ही सगळ्यांना व्यवस्थित तुमचा अभ्यास पूर्ण करून घेणार आहोत. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण डिसिजन जे आहे, शेवटची डिसिजन, की मी आता जून देऊ का नोव्हेंबर देऊ, की तुमच्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस आणि प्रिपरेशनच्या बेसिसवरती घ्यायची आहे. आणि तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमचा विकनेस काय आहे, तुमच्या घरची परिस्थिती काय आहे, हे सर इकडनं सांगू शकणार नाही आहे. त्यामुळे स्वतःला तुम्हाला ठरवायचं आहे की कसं करायचं, कसं नाही करायचं. जून द्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला कशी मदत करू, नोव्हेंबर द्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला कशी मदत करू, हे तुम्हाला सांगणार आहे मी. ओके, सो इफ यू अपिअर फॉर जून and clear the exams, then you can start studying for CA Inter from July 2021 and can appear for CA Inter exams in May or June 2022. If you appear for June but could not clear the exams, then you can reappear for the exam in November or December 21. म्हणजे जूनचा अटेम्प्ट दिला आणि क्लिअर झाला तर इन दॅट केस जुलैपासून तुमचा CA Interचा अभ्यास चालू होईल. आणि जूनचा अटेम्प्ट दिला पण अनफॉर्च्युनेटली क्लिअर नाही झाला तर इन दॅट केस तुम्हाला नोव्हेंबरचा परत अटेम्प्ट असणार आहे. मी तिकडे मुद्दामून नोव्हेंबर किंवा डिसेंबर म्हटलंय, कारण की ज्याप्रमाणे आता मेची एक्झाम मेमध्ये घ्यायच्या ऐवजी इन्स्टिट्यूटने जूनमध्ये घेतली आहे, त्याप्रमाणे कदाचित नोव्हेंबरची एक्झाम नोव्हेंबरच्या ऐवजी डिसेंबरमध्ये होऊ शकते. डिसेंबरमध्ये होईल असं मी काही गॅरंटी देऊ शकत नाही, पण कदाचित होऊ शकते म्हणून म्हटलं नोव्हेंबर किंवा डिसेंबर. तर जी मुलं जूनचा अटेम्प्ट द्यायचं ठरवतील आणि छानपैकी अभ्यास करून क्लिअर करतील, ते जुलैपासून लगेच त्यांचा CA Interचा अभ्यास चालू करतील. आणि जी मुलं जूनचा अटेम्प्ट देतील पण अनफॉर्च्युनेटली क्लिअर नाही झाली तर लगेचच त्यांना विदिन 4-5 मंथ्स त्यांना लगेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये त्यांचा सेकंड अटेम्प्ट देऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर ते CA Interचा अभ्यास चालू करतील. सो जूनमध्ये अटेम्प्ट देणाऱ्यांना तसं म्हटलं तर एक छोटासा ॲडव्हान्टेज आहे की जुना प्लॅन होता की नोव्हेंबरमध्ये एक्झाम देणार आहे, त्याच्या आधी त्यांना एक एक्झाम देता येते. क्लिअर झालं तर चांगली गोष्ट, नाही क्लिअर झालं तर इन दॅट केस त्यांना परत आपल्या जुन्या टाइम टेबलप्रमाणे किंवा जुन्या टाइमलाईन प्रमाणे स्वतःचा अभ्यास पूर्ण करता येऊ शकतो. इफ यू स्किप जून and appear for as well as clear the CFC exams in November or December 2021, then you can start studying for CA Inter from December 20 or January 21. Okay, सो ज्या मुलांनी सांगितलं ठरवलं की सर आम्हाला जूनमध्ये एक्झाम द्यायचीच नाही आता कारण आमची प्रिपरेशन थोडीशी कमी आहे किंवा मला 12वीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, काही त्यांची कारण असू शकतात. तर ज्या मुलांनी ठरवलं की आम्हाला जूनचा अटेम्प्ट द्यायचा नाही आहे, आम्हाला नोव्हेंबरचा अटेम्प्ट द्यायचा आहे, तर इन दॅट केस नोव्हेंबरचा अटेम्प्ट पूर्ण झाल्यानंतर मग त्यांचं डिसेंबर किंवा जानेवारीपासून त्यांचा CA Interचा क्लास चालू होतो. द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट विच एव्हरीबडी शुड रिमेंबर की तुम्ही जूनचा अटेम्प्ट दिलात किंवा जूनचा अटेम्प्ट स्किप करून नोव्हेंबरचा अटेम्प्ट दिलात तर त्यामुळे तुमच्या रिझ्यूमवरती काही फरक पडणार नाही आहे. तुमचा जो CV आहे, तुमचा जो बायोडेटा आहे त्याच्यावरती काही फरक पडणार नाही आहे. तुम्हाला कोणी इंटरव्ह्यूच्या वेळेला असं विचारणार नाही की तुम्ही जूनमध्ये एक्झाम देणार होतात पण नोव्हेंबरला दिली, असं का केलं. हॅलो, काय डाऊट आला का? ओके. समजा एखाद्या मुलाने जूनच्या ऐवजी नोव्हेंबरचा अटेम्प्ट दिला कुठल्याही कारणांमुळे तर इन दॅट केस त्याच्या CVवरती, त्याच्या बायोडेटावरती, त्याच्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये काहीही फरक पडणार नाही आहे. कारण तुमचा फायनलचा अटेम्प्ट आणि फायनलचे मार्क्स ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. तुम्ही कशा प्रकारे पूर्ण करतात ॲज कम्पेअर टू फाउंडेशन. ओके, फाउंडेशन इज द ओपनिंग डोअर आणि सगळ्यांना माहिती आहे की हे कोविडचं वर्ष आहे. या वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या सिच्युएशन असू शकणार आहेत. सो डोंट वरी अबाउट द इम्पॅक्ट ऑन युअर CV ऑफ अ डिसिजन विच इज आयदर टू जॉईन इन जून or to join in November or to start appear for exam in June or to appear for exam in November. त्याच्यामुळे तुमच्या CV वरती फरक पडणार नाहीये, त्याच्याबद्दल विचार करू नका. तुम्ही फक्त असा विचार करा की तुम्हाला एक्झाम कधी द्यायची आहे, तुमचं प्रिपरेशन कधी आहे
स्ट्रेंथ काय, विकनेस काय आणि तुमच्या घरची परिस्थिती काय, या गोष्टीचा विचार करायचा आणि स्वतःची एक्झामचा अटेम्प्ट ठरवायचा आहे. ओके, सो वेन टू अपिअर फॉर एक्झाम्स, यू कॅन अपिअर फॉर जून ऑर फॉर नोव्हेंबर. आणि आम्ही सिलेबस अशा प्रकारे पूर्ण करणार आहोत की तुम्हाला जूनला अटेम्प्ट व्यवस्थित देता येऊ शकतो, तुमचे 6 महिने वाचू शकतात. सो इट डिपेंड्स अपॉन यू हाऊ टू गो फॉर इट. ओके, दुसरा प्रश्न आहे सर, मग आता समजा मी ठरवलं की मला एक्झामचा अटेम्प्ट द्यायचाच आहे हा जूनचा म्हणून, तर मी अभ्यास कसा करू? किंवा सर जाऊ दे, मला जूनच्या अटेम्प्टची घाई वाटते आहे, त्याचं मला प्रेशर येईल, मी नोव्हेंबरचा अटेम्प्ट देणार आहे, तर मी कशाप्रकारे अभ्यास करू? तर एकदम सिम्पल सिच्युएशन आहे. आता मार्चचा महिना चालू आहे, आज 7 मार्च आहे, जो आपल्याकडे जवळपास एक 24 दिवस आहेत मार्चचे. 24 दिवस आपण ऑलमोस्ट रोज लेक्चर घेऊ. माझं तर लेक्चर सकाळी 7 ते 8:30 असतं आणि संध्याकाळी 8:30 ते 9:30 असतं. मी कालच मुलांशी बोललो आणि मुलं पण मला अगदी आनंदाने हो म्हणाली होती. मी म्हटलं 8:30 ते 9:30च्या ऐवजी 8:30 ते 10चं लेक्चर घेईन तुमचं मी रात्री, तेव्हा आपण 1.5 तास एक्स्ट्रा, म्हणजे रोज माझा अर्धा तास पण वाढेल. सो दॅट्स वॉट वी वर थिंकिंग ऑफ. माझा B2चा ऑलमोस्ट आता सिलेबस बऱ्यापैकी कम्प्लिशनवरती आहे. B1चं पण सिलेबस मला माहिती आहे की प्रसाद सर, अतुल सर, मिलिंद सर आणि नेहा मॅडम तुमची पूर्ण काळजी घेतील आणि तुमचा सिलेबस छानपैकी पूर्ण करून देतील. सो स्टडीज ऑफ 12th आणि CFC आता चालू ठेवायचे आहेत आपल्याला. लक्षात ठेवायचं की 12वीचा अभ्यास बंद करायचा नाही आहे, CFCचा अभ्यासाबरोबर 12वीचा अभ्यास पण चालू ठेवायचा आहे. एप्रिलमध्ये काय करणार आहोत आपण, स्टडी लीव असेल 12वीसाठीची आणि तुमचं 12वीची बोर्ड एक्झाम एप्रिलमध्ये चालू होईल. सो इन द मंथ ऑफ मार्च वी आर स्टडिंग फॉर 12th as well as CFC. In the month of April, you will be studying only for 12th standard and you will be appearing for your board exams. एप्रिलमध्ये आम्ही जास्त 12वीचा क्लास, CA फाउंडेशनचा क्लास जास्त ठेवणार नाही आहोत. जशा बॅचेसचं सिलेबस पुढे मागे असेल त्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे 10 एप्रिलपर्यंत CFCचे क्लासेस होऊ शकतात. ओके, त्याच्या पुढे तुमची बोर्ड एक्झाम असेल तेव्हा CFCचा अभ्यास आपण करणार नाही आहोत. नंतर मेमध्ये तुमची बोर्ड एक्झाम संपेल. एकदा का तुमची बोर्ड एक्झाम संपली की आपण CFCचा अभ्यास परत चालू करू आणि तेव्हा मात्र आजच्यासारखं 1.5 तास किंवा 2 तास अशा प्रकारे लेक्चर नसेल तर थोडी जास्त लेक्चर्स असतील, त्यामुळे तुमचा सिलेबस आपण अजून लवकर पूर्ण करू शकू. आणि मग जूनमध्ये आपण CFCची रिव्हिजन करूया आणि ICAची तुमची जूनमध्ये जी 24 जूनला चालू होते आहे. सो यू हॅव सफिशियंट टाइम फॉर द पर्पज ऑफ स्टडिंग इफ यू आर प्लॅनिंग टू अपिअर फॉर एक्झाम इन जून. तर हे जे मी टाइम टेबल तुम्हाला दिलेलं आहे मार्च, एप्रिल, मे आणि जूनचं, हे त्या मुलांसाठी आहे ज्यांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की सर मला जूनमध्ये एक्झाम द्यायची आहे. अभ्यास कसा करणार? मार्चमध्ये 12वी आणि CFC, एप्रिलमध्ये 12वी आणि 12वीची बोर्ड एक्झाम, मेमध्ये बोर्ड एक्झाम संपली की CFCची लेक्चर जरा जास्त असतील दिवसामध्ये, 2 तासाची किंवा 3 तासाची नसतील, थोडी जास्त असतील कारण आपल्याला सिलेबस पूर्ण करायचा आहे. जूनमध्ये आपण रिव्हिजन करूया आणि ICAची एक्झाम तुमची होईल जूनमध्ये एंडला. सो 30 जूनच्या आसपास तुमची एक्झाम पूर्ण झाली. ओके, जी मुलं म्हणतात नाही सर मला जून करायचं, नोव्हेंबरचं फिक्स करेल, मला अँबिशन कशा प्रकारे मदत करेल, तर एकदम सिंपल सिच्युएशन. मार्चमध्ये तुमचं काय करायचं आहे, 12वी आणि CFCचा अभ्यास इतरांबरोबर करायचा आहे. एप्रिलमध्ये 12वीची बोर्ड एक्झाम आहे म्हणून 12वीचा अभ्यास करायचा आहे. मेमध्ये बोर्ड एक्झाम संपली की CFCचा तुमचा अभ्यास परत चालू होईल आणि तुमचं रिमेनिंग सिलेबस आपण पूर्ण करून टाकू. आणि नंतर मग जूनपासून ते ऑक्टोबरपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार आहात. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर ज्याप्रमाणे तुमची एक्झाम असेल त्याप्रमाणे. समजा नोव्हेंबर 2 तारखेला एक्झाम असेल तर मला रिव्हिजन ऑक्टोबरपर्यंत संपवायला लागेल सगळ्या प्रोफेसर्सना. आणि जर का तुमची एक्झाम डिसेंबरमध्ये असेल तर आपण थोडी जास्त दिवस रिव्हिजन करू, मे बी अप टू नोव्हेंबर ऑल्सो. तो CFCची रिव्हिजन होईल आणि मग तुमची ICAची एक्झाम होईल. सो आय एम रिपीटिंग फॉर द लास्ट टाइम, ज्यांचं जूनमध्ये एक्झाम आहे त्यांना मार्चमध्ये 12वी आणि CFC, एप्रिलमध्ये फक्त 12वी, मेमध्ये 12वीची एक्झाम संपली की CFCचं रिमेनिंग सिलेबस पूर्ण करण्यासाठी जास्त तासांची लेक्चर्स. जूनपासून ते ऑक्टोबरपर्यंत जूनमध्ये त्यांचं CFCचं रिव्हिजन आणि मग CFCची एक्झाम, हे जूनवाल्या मुलांसाठी. नोव्हेंबरच्या मुलांसाठी पहिल्या 3 स्टेप सारख्या असतील, चौथ्या स्टेपमध्ये आपण चेंज करणार आहोत. चौथ्या स्टेपला आपण CFCची रिव्हिजन जूनपासून ऑक्टोबरपर्यंत करणार आहोत आणि मग त्यांची ICAची एक्झाम होईल. सो दिस इज द बेसिक प्लॅन हाऊ टू स्टडी फॉर CFC. काय मुलं तरी सुद्धा विचारतात सर अजून काही मायन्यूट प्लॅनिंग करून द्याल का? तर कालच मी B2मध्ये बोलत होतो, दिवसाला 24 तासात आपण कन्सिडर करायचं आहे असं समजायचं. एस्पेशली जून अटेम्प्टच्या मुलांसाठी सांगते मी की ज्यांनी ठरवलं की सर मला जूनमध्ये जायचं आहे तर कसा प्लॅन कराल. एकदम सिंपल सिच्युएशन. दिवसाला 24 तास आहेत, आपलं आयुष्य 75 वर्षाचं असं आपण काउंट करायचं. त्या 75 वर्षातले हे 3 महिने किंवा 4 महिने आपल्याला फक्त हवे आहेत की जेव्हा आपण टाइम टेबल पूर्णच्या पूर्ण चेंज करणार. 24 तासाचे आपण 3 पार्ट करायचे, 8 तास 8 तास 8 तास. 8 तास झोपण्यासाठी, जेवण्यासाठी, एंटरटेनमेंटसाठी, जे काय एंटरटेनमेंट असेल तर त्यात तुमचं नेटफ्लिक्स आलं, काय तुमचं इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्राम आलं, कुठे बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, स्विमिंग असेल, त्या सगळ्या गोष्टी त्या 8 तासात पूर्ण करायच्या. जेवणं, झोपणं आणि एंटरटेनमेंट 8 तासात पूर्ण करायची. उरले 16 तास. 16 तासांमध्ये 8 तास 12वी आणि 8 तास CA फाउंडेशन. हे म्हणायला खूप सोपं आहे, मला माहिती आहे. आपलं ब्रेन काही स्विच ऑफ स्विच ऑन करत नाही, इलेक्ट्रिकल पॉईंट प्रमाणे काम करत नाही. तर जरी आपण ते 8 तास 8 तास म्हटलं तरी आपण कमीत कमी 6 तास 6 तास किंवा 7 तास 7 तास अभ्यास व्यवस्थित करू शकतो. तर 7 तास 7 तास म्हणजे अगदी 12वीच्या मुलाने ठरवलं की मला दिवसाला 2 पेपर सॉल्व्ह करायचे आहेत 12वीचे,
3 तासाचा एक पेपर असतो, 3 तासाचे 2 पेपर आणि वरनं अजून 1 तास किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा टाइम मिळतो. जी मुलं, काल मी B2 मध्ये गमतीत विचारलं किती जणांनी केलं होतं असं 10वीला, तर 10वीमध्ये मला वाटतं फक्त एकाच मुलीने सांगितलं की दिवसाला 2 पेपर ती सॉल्व्ह करत होती. त्यामुळे 12वीला पण मी म्हणतो तुम्हाला जर का वाटलं तरी सुद्धा ह्या टाइम टेबलमध्ये सध्या CA फाउंडेशनचा 8 तास अभ्यास करता करता सुद्धा तुम्हाला 12वीचे 2 पेपर डेली सॉल्व्ह करता येणं शक्य आहे. 12वीचं सिलेबस ऑलरेडी संपलेलं आहे, त्यामुळे पेपर सॉल्विंग ऑलरेडी क्लासमध्ये पण चालू आहे आणि तुम्ही घरी चालू करू शकता. सो दॅट विल हेल्प यू फॉर द पर्पज ऑफ इम्प्रूव्हिंग युअर स्टडीज. हे टाइम टेबल कधीपर्यंत करणार आपण? जूनपर्यंत करणार आहोत आणि जून नंतर मग आपलं हे टाइम टेबल बंद होणार आहे, कारण की जूनला तुमची 24 जूनला एक्झाम होईल. ज्या मुलांचं नोव्हेंबरचा अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी सिच्युएशन थोडीशी सिम्पल होऊ शकते. त्यामुळे सध्या सर मला एवढी घेण्याची गरज नाही आहे. मी 8 तास करत नाही. मी कदाचित जेवणासाठी झोपण्यासाठी थोडा जास्त वेळ देतो किंवा 12वीसाठी थोडा जास्त वेळ देतो. CA फाउंडेशनला सध्या कमी वेळ देईन आणि नंतर जास्त वेळ देईन CA फाउंडेशनसाठी. सो इट विल डिपेंड अपॉन यू. यू कॅन प्लॅन युअर टायमिंग व्हेरी सिस्टमॅटिकली. एकदा तुमच्या डोळ्यासमोर महिने आले की कुठले कुठले महिने आहेत, तर तुम्ही स्वतःच्या स्ट्रेंथ प्रमाणे, तुम्ही स्वतः मॅथ्सचे स्टुडंट होता का SPचे स्टुडंट होता, तुम्ही एक पाठी आहात का तुम्ही 2 पाठी आहात का त्रिपाठी आहात की कसं आहात, त्याच्यामध्ये त्या बेसिसवरती तुम्हाला स्वतःला ठरवता येईल की तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे. ओके, सो हाऊ टू स्टडी फॉर CFC, दिस इज व्हॉट इज द बेसिक प्लॅन फॉर ऑल. लास्ट पार्ट आहे, लास्ट क्वेश्चन होता, हाऊ टू स्टडी फॉर CFC आफ्टर CFC, हाऊ टू स्टडी आफ्टर CFC. तर डिपेंडिंग अपॉन युअर एक्झामिनेशन यू कॅन जॉईन फॉर CA इंटर स्टडीज. CFC रिझल्ट्स आर डिक्लेअर्ड विदिन 45 डेज ऑफ CFC एक्झाम. म्हणजे जर का तुमचं 30 जूनला एक्झाम संपली असेल तर CA इन्स्टिट्यूटचा रूल आहे, त्यांचा स्वतःचा कायदा आहे त्याच्यामध्ये, की साधारणपणे 15 जुलैच्या आत तुमचा रिझल्ट लागेल. ओके, ज्या दिवशी एक्झाम संपते त्या दिवसापासून 45 दिवसाच्या आतमध्ये CA इन्स्टिट्यूटला त्यांचा रिझल्ट द्यायचा असतो. आणि आपण जनरली काय करतो, CA इंटरचे जे क्लासेस आहेत ॲम्बिशनमध्ये, ते CA इंटरचे क्लासेस आहेत दॅट विल स्टार्ट विदिन 15 डेज ऑफ CA फाउंडेशन एक्झाम्स. म्हणजे 30 जूनला तुमची CA फाउंडेशनची एक्झाम संपली की 15 दिवसाची सुट्टी, कुठे फिरायला जायचं फिरायला जाऊन या, अष्टविनायक करायचं तर अष्टविनायक करा, गोव्याला जायचं गोव्याला जाऊन या, फिरून यायचं. फिरून आल्यानंतर मग 15 जुलैपासून किंवा 16 जुलैपासून आपण CA इंटरचा क्लास चालू करणार आहोत. ओके, तर ज्या मुलांनी जूनमध्ये एक्झाम द्यायचं ठरवलेलं आहे त्यांची 30 जूनला एक्झाम संपली की साधारणपणे 15 किंवा 16 जुलैपासून CA इंटरचा क्लास चालू होईल. त्यांचा CA फाउंडेशनचा रिझल्ट 15 जुलैला लागणार आहे आणि त्याच्या आसपास आपला CA इंटरचा क्लास ऑलरेडी चालू झालेला असणार. सॉरी, 15 जुलै नाही, त्यांचा 15 ऑगस्टला लागेल आणि मी 15 जुलैला क्लास चालू करेन. त्यामुळे रिझल्टच्या 1 महिना आधी तुमचा CA इंटरचा क्लास चालू झालेला असतो. तर काही पालक कन्फ्यूज होतात की सर हे कशा प्रकारे काम करतं. आपली सिंपल सिस्टीम असते आणि त्याच्यासाठी मी सेपरेट सेमिनार नंतर परत घेणार आहे. म्हणजे जेव्हा एकदा तुमची CA फाउंडेशनची एक्झाम होईल त्यानंतर असं जमलं तर ऑफलाईन किंवा जमलं तर ऑनलाईन अशा प्रकारे तुमचं परत मी सेमिनार घेईन. तेव्हा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेन की अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असतं CA इंटरमिडिएटचं आणि आपण ते कशा प्रकारे सिलेबस पूर्ण करत असतो. सो तेव्हा मी डिटेलमध्ये सांगणार आहे. आता फक्त एवढंच सांगतो की CA इंटरची ॲडमिशन घेताना आम्ही मुलांना सांगतो की पूर्ण फी भरायची नाही. भलेही तुम्हाला शक्य असलं लमसममध्ये भरणं तरी सगळी फी भरायची नाही. फक्त 10,000 रुपये भरून एक ॲडमिशनची डिपॉझिट फी भरायची असते, कारण 1 महिना आधी आपण क्लास चालू करतो. आणि त्याच्यानंतर समजा अनफॉर्च्युनेटली गॉड फॉरबिड असं झालं नाही पाहिजे, पण कुणाचं बॅडलक जोरात असेल, काही 7.5 जोरात असेल, तर समजा जर का त्याचा फाउंडेशनचा रिझल्ट निगेटिव्ह लागला तर इन दॅट केस आम्ही त्यापैकी 5,000 रुपीज परत करतो, 50% फीज आम्ही परत करतो आणि उरलेले 5,000 रुपीज 1 महिन्याच्या क्लासची फक्त फी कन्सिडर केली जाते. त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे FY BComशी रिलेटेड जे टॉपिक असतात ते आम्ही ऑलरेडी कंप्लीट केलेले असतात. म्हणजे त्या 5,000 रुपयाचा तुम्हाला अल्टिमेटली FY BComला फायदा होत असतो. आणि ज्या मुलांचा फाउंडेशनचा रिझल्ट पॉझिटिव्ह लागतो ते पुढे अभ्यास कंटिन्यू करत जातात. सो दिस हाऊ द स्टडीज विल बी हॅपनिंग. ओके, त्यामुळे परत सांगतो बघा, इफ यू अपिअर फॉर जून आणि क्लिअर द एक्झाम्स देन युअर CA इंटर क्लासेस विल स्टार्ट फ्रॉम 16th ऑफ जुलै. तुमचा स्टडी प्लॅन कसा असेल, जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत मी ग्रुप 1चा अभ्यास करून घेणार आणि डिसेंबरपासून ते फेब्रुवारी 22 पर्यंत मी तुमचा ग्रुप 2 म्हणजे फेब्रुवारी 2022 पर्यंत मी तुमचा ग्रुप 2चा अभ्यास करून घेणार आणि मग फेब्रुवारी नंतर जो मे येणार आहे म्हणजे मे 2022 किंवा जून 2022 ज्याप्रमाणे इन्स्टिट्यूट ठरवेल तेव्हा तुम्हाला तुमचं CA इंटरचं एक्झामिनेशन देता येऊ शकते. देर इज अ ग्रेटर चान्स दॅट 2022 मध्ये एक्झामिनेशनचा अटेम्प्ट जूनमध्ये जाणार नाही. बहुतेक करून तो एक्झामिनेशनचा अटेम्प्ट तुमचा मे मध्येच असेल. यावर्षी कोविडमुळे त्यांनी मेच्या ऐवजी जून कन्सिडर केलंय. पुढच्या वर्षी होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुमचा फर्स्ट CA इंटरचा अटेम्प्ट येणार आहे तो मे 2022 मध्ये येईल. सो आय एम रिपीटिंग फॉर द लास्ट टाइम, ज्यांची जूनमध्ये फाउंडेशनची एक्झाम आहे त्यांचा CA इंटरचा क्लास 16 जुलैला चालू होईल. 15 ऑगस्टच्या आसपास त्यांचा CA फाउंडेशनचा रिझल्ट लागेल. जर का तो रिझल्ट फेवरेबल लागला तर ते पुढे कंटिन्यू करतील. अनफेवरेबल लागला अनफॉर्च्युनेटली तर त्यांचे 50% ऑफ 10,000 रुपीज म्हणजे 5,000 रुपये त्यांना परत मिळतात आणि त्यांना परत CA फाउंडेशनचा अभ्यास सेपरेटली करता येऊ शकतो. नेक्स्ट पार्ट, ज्यांचा अभ्यास कंटिन्यू आहे त्यांचा जुलैपासून तर नोव्हेंबर 2021 पर्यंत ग्रुप 1चा अभ्यास पूर्ण होतो. फाउंडेशनला तुम्हाला 4च विषय असतात, इंटरमिडिएटला तुम्हाला 8 विषय असतात
4 विषय एका ग्रुपमध्ये, 4 विषय दुसऱ्या ग्रुपमध्ये, असा त्याचा अभ्यास असतो. तर त्याच्यापैकी जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ग्रुप 1चा अभ्यास पूर्ण होतो आणि डिसेंबरपासून ते फेब्रुवारी 22 पर्यंत तुमचा ग्रुप 2चा अभ्यास होईल आणि मे 22ला तुमची सीए एंटरची एक्झाम होईल. आणि जी मुलं ठरवतात की सर नाही मला असं काहीच करायचं नाहीये, मला जूनमध्ये घाई करायची नाही, मी थोडा आरामात करणार आहे कारण माझे काही बाकीच्या रिक्वायरमेंट्स आहेत, मी नोव्हेंबरमध्ये एक्झाम देणार आहे, तर इन दॅट केस तुमचा सीए एंटरचा क्लास हा 1 डिसेंबरला चालू होईल. समजा फाउंडेशनची एक्झामच डिसेंबरमध्ये झाली तर तुमचा क्लास त्याच्यानंतर पुढे 15 दिवसाच्या सुट्टीनंतर चालू होईल. ओके. आणि मग तुमचं आधी मी ग्रुप 2 शिकवीन आणि मग तुम्हाला ग्रुप 1 शिकवीन. म्हणजे इकडच्या बॅचचं ग्रुप 2 जे चालू होईल त्याच्याबरोबर तुम्ही ग्रुप 2 मध्ये बसाल. म्हणजे तुमचे मित्र तुम्हाला परत भेटतील जे तुम्ही फाउंडेशनला तुमच्याबरोबर होते पण त्यांनी फाउंडेशनची एक्झाम आधी दिली आणि तुम्ही फाउंडेशनची एक्झाम नंतर दिली, तर तुम्ही तुमच्या मित्रांना परत भेटणार आहात फॉर द पर्पज ऑफ ग्रुप 2 स्टडीज. आणि नंतर फेब्रुवारीला जेव्हा त्यांचा अभ्यास संपलेला असेल तेव्हा मी तुमचा ग्रुप 1चा अभ्यास परत चालू करणार फेब्रुवारी 22 पासून ते मे 22 पर्यंत. आणि मग तुम्हाला आरामात तुमची एक्झाम द्यायची असेल. ओके. कारण तुमची एक्झाम असणार आहे पुढे नोव्हेंबरमध्ये. सो इट विल बी नोव्हेंबर 2022. सो दिस इज हाऊ द स्टडीज विल बी कंडक्टेड फॉर द स्टुडंट्स ऑफ जून अटेम्प्ट ॲज वेल ॲज नोव्हेंबर अटेम्प्ट फॉर सीए इंटरमिजिएट. ओके. आणि एवढं लक्षात ठेवा की माझी सध्याची जी सी एंट्रीची बॅच चालू आहे, मी अतुल सर, प्रसाद सर, सध्या पण सी एंट्रीची बॅच एक शिकवतो आहोत. ज्यांची गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये एक्झाम झाली फाउंडेशनची आणि ते क्लिअर झाले, त्यांची माझी बॅच चालू आहे. त्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला मिक्स करणार नाही आहोत. त्या बॅचचं ग्रुप 2 मग तुमचं ग्रुप 2 असं काही मी त्याच्यावर मिक्स करणार नाही, कारण ती माझी आता जुनी स्टुडंट्स आहेत. त्यांचं ऑलरेडी माझ्याबरोबर एक प्रकारचा स्पीड मॅच झालेला असतो. त्यांचा माझ्याबरोबर अभ्यास करण्याची पद्धत डेव्हलप झालेली असते. तर त्यांचा स्पीड आणि तुमचा स्पीड सेम नसणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्पीडमध्ये मी तुम्हाला बसवणार नाही. तुमची बॅच कंपल्सरी वेगळीच असणार आहे. तुम्ही काळजी करू नका. यू वो मिक्स्ड इन एनी ऑफ द अर्लियर इयर बॅचेस. यू विल बी टॉट सेपरेटली ॲज इफ इट्स अ न्यू बॅच. ओके. सो दीज आर द पॉईंट्स विच आय फेल्ट की B1च्या मुलांना मी सांगितलेलं नव्हते, B2च्या मुलांना बऱ्यापैकी सांगितलं होतं, B2च्या मुलांना मी इंटरबद्दल काही बोललेलं नव्हतं, त्यामुळे ते पण आज सांगितलेलं आहे. आता तुम्हाला नेक्स्ट कोर्स ऑफ ॲक्शन काय असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी? ज्यांना जून 2021ची एक्झाम द्यायची आहे, ज्यांना जून 2021ची एक्झाम द्यायची आहे सीए फाउंडेशनची, त्यांच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख अजून यायची बाकी आहे. एक्झामच्या डेट्स डिक्लेअर केल्या आहेत, अजून फॉर्मच्या डेट्स त्यांनी चालू केल्या नाही आहेत. तर फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे? 20 एप्रिलपासून. आणि तुम्हाला फॉर्म भरायला लास्ट डेट काय आहे? 4 मे पर्यंत आहे. त्यामुळे समजा जर का तुमच्या मुलाला किंवा मुलीला अजून लक्षात येत नाहीये की सर मी जून अटेम्प्ट देऊ शकतो का नाही देऊ शकत, माझा अभ्यास झालाय का नाही झालाय, माझी स्ट्रेंथ आहे का नाही, मला 12वीचा आणि सीए फाउंडेशनचा प्रेशर येत आहे का नाही येत आहे, त्याला जर का अजून स्वतःला निर्णय घेता येत नसेल तर अजिबात काळजी करू नका. आत्ताशी आपण 7 मार्चवरती बसलेलो आहोत आणि फॉर्म भरायची तारीख जी आहे ती 20 एप्रिलला चालू होणार आहे. मग तुमच्या हातामध्ये अजून भरपूर वेळ आहे. ओके. 7 मार्चपासून ते 20 एप्रिलपर्यंत तुम्ही बघू शकता की त्याचा अभ्यास किती आहे, तो घाबरतो किती, त्याला कसं करता येते म्हणून ते त्याला किंवा तिला. आणि मग तुम्ही ठरवू शकता एक्झाम फॉर्म कसा भरायचा आहे. 20 एप्रिलपासून ते 4 मे एवढा वेळ तुम्हाला दिलेला असेल फॉर द पर्पज ऑफ फिलिंग अप द फॉर्म. इनफॅक्ट 4 मे पासून पुढे अजून 3 दिवस असतात 7 मे पर्यंत, तेव्हा पण तुम्ही फॉर्म भरू शकता, पण तेव्हा तुम्हाला लेट फी भरायला लागते. 20 एप्रिलपासून ते 4 मे पर्यंत विदाऊट लेट फी 1500 रुपये एक्झामिनेशन फॉर्म फी असते. फॉर्म ऑनलाईन भरायचा असतो, इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरतीच असतो. आम्ही सगळे मुलांना मदत करू फॉर्म भरण्यासाठी. काही गडबड असेल तर, मला कन्फ्युजन असेल तर, ज्याप्रमाणे रजिस्ट्रेशनसाठी मी मदत केली होती त्याप्रमाणे एक्झाम फॉर्मसाठी पण मी मदत करेन, त्याची काही काळजी करू नका. ऑनलाईन पेमेंट करायचे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, NEFT ट्रान्सफर कसेही करू शकता. तर जूनच्या मुलांसाठी अजूनही भरपूर वेळ आहे. नंबर 1 फॉर स्टडिंग ऑफ सीए फाउंडेशन ऑफ 12th स्टँडर्ड अँड देन टू डिसाइड वेदर टू अपियर फॉर जून ऑर नॉट. इन्स्टिट्यूटने फक्त आज एक्झामच्या डेट्स डिक्लेअर केलेल्या आहेत, लगेचच फॉर्म भरा असं म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे फॉर्म भरायला तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही मुलाची प्रगती बघा, त्याची स्ट्रेंथ बघा आणि मग ठरवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ज्या मुलांना वाटतं की नाही सर आता इकडे असं वाटू शकतं की मी सगळ्या मुलांना जून म्हणतोय आणि सगळ्या मुलींना नोव्हेंबर म्हणतोय, असं काही नाही आहे. ते फक्त मला ग्राफिक्स पटकन सापडले काल रात्री म्हणून तसे वापरले. माझं असं काही म्हणणं नाही आहे. ज्या मुलींना वाटतं जून द्यायचं त्यांनी जून द्यावं आणि ज्या मुलांना वाटतं नोव्हेंबर द्यायचं नोव्हेंबर द्यावं. ओके. तर ज्यांना नोव्हेंबर द्यायचं आहे, येस नो ऑफेन्स, पण हे उलटच घडेल असं मला वाटतं. हो येस सर, येस सर. काल रात्री कारण मी प्रेझेंटेशन बनवत होतो त्यामुळे जरा घाईघाईमध्ये बनवलेलं आहे. आता बघितलं की मला लक्षात आलं की इकडे मुलगा आणि इकडे मुलगी आली आहे म्हणून. एक्झॅक्ट डेट्स ऑफ सीए फाउंडेशन एक्झामिनेशन फॉर्म सबमिशन आर नॉट येट डिक्लेअर्ड. नोव्हेंबरच्या मुलांच्या फॉर्म सबमिट कधी करायचे आहेत
एक्झामचे फॉर्म, याची डेट अजून डिक्लेअर झालेली नाही आहे. बट दे विल बी समवेअर बिटवीन सप्टेंबर एंड टू मिड ऑक्टोबर. म्हणजे जशी जूनच्या एक्झामसाठीची फॉर्मची डेट एप्रिलमध्ये आहे, त्याप्रमाणे नोव्हेंबर एक्झामसाठीची फॉर्मची डेट सप्टेंबरमध्ये येईल. म्हणजे तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे फॉर्मची डेट भरण्यासाठी, म्हणून काही करायची गरज नाही आहे. एक्झाम फीज जनरली सेमच असतात, 1500 रुपये असतील. पण काय सांगता येत नाही, समजा इन्स्टिट्यूटने मध्येच वाढवलं तर 1500चं कदाचित 2000 होऊ शकतं. अर्थात ते इन्स्टिट्यूटकडे जाणार आहेत सगळ्या गोष्टी. इन्स्टिट्यूट विल बी डिक्लेअरिंग इट सेपरेटली. ओके, सो दिस इज द नेक्स्ट कोर्स ऑफ ॲक्शन. मला वाटतं मी 3 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि पुढे काय करायचं ते पण सांगितलेलं आहे. याच्याशिवाय कुठले प्रश्न असतील तर आता मग कौस्तुभ सर आहेत, मी आहे, अतुल सर आहेत, मिलिंद सर आहेत, नेहा मॅडम आहेत आणि प्रसाद सर पण आहेत. तुम्ही विचारू शकता. याच्यानंतर एक प्रश्न असाही होता की फायनलचं काय आमच्या, असं काही विद्यार्थ्यांनी विचारलं होतं. तेव्हा त्यांनी नेहा मॅमने सांगितलं की आत्ताशी फाउंडेशन चालू आहे, तुमचं आधी फाउंडेशन क्लिअर करा, इंटरमिजिएट क्लिअर करा, आर्टिकल शिफ्ट करा, मग आपण फायनलचं बोलूया. हो, फायनलसाठी एवढ्या लवकर काळजी नका करू. आता मी जे जिग्झॉ पझल घेतलेलं इकडे समोर दिसतंय, त्यामध्ये 3च पीसेस मी कन्सिडर केलेले आहेत. एक तुमचं 12वीचं आणि जूनचा अटेम्प्ट का नोव्हेंबरचा अटेम्प्ट आणि सी इंटरमिडिएट, असे 3च कन्सिडर केलेत. चौथा पीस आपण नंतर लावणार आहोत फायनलचा, कारण फायनलचा पीस जो आहे तो इंटरमिजिएट नंतर 3 वर्षाची आर्टिकलशिप करत असताना शेवटचे 6 महिने राहिले असताना करायचं असतं. त्यामुळे आता त्याचा विचार करायची गरज नाही आहे. आता समोर त्याचा विचार करूया फक्त. दॅट इज CA फाउंडेशन जून का नोव्हेंबर, आणि तुम्ही कुठला अटेम्प्ट देणार आहात, नंतर सी एंटर कसं करणार आहात. ओके, सो दिस इज व्हॉट इज फ्रॉम माय साईड. आता कुठले प्रश्न असतील तुम्ही सांगा. कौस्तुभ सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. येस, पालकांना काही प्रश्न असतील तर मोस्ट वेलकम. तर प्रश्न विचारताना बॅच 1 मधनं का बॅच 2 मधनं एवढं प्लीज बोला. त्याप्रमाणे आम्हाला विंडोज चेंज करायला लागतात. इथे 3 विंडोज आमच्या प्रत्येक टीचरला आहेत. बॅच 1, बॅच 2. सर बॅच 2 सही. बॅच 2, हा सही. येस, बोला. सर ऍक्च्युली आमच्या कॉलेजमध्ये 2 प्रिलिम्स झाल्या. तर फर्स्ट प्रिलिम जी झाली ते आम्ही फिजिकली देऊन आलो. तर त्याचा रिझल्ट आला तर टीचर्सचं असं सांगणं होतं की 80 मार्क्सचा पेपर दिल्यावर सगळे सब्जेक्ट अकाउंट्स, IT वगैरे ह्याच्यात जास्तीत जास्त आम्ही 75 पर्यंत गेलेलो आउट ऑफ 80. तर मग ते जरा प्रेशर आहे की अजून कसं एक्सीड करता येईल. तर सर त्या प्रेशरमध्ये थोडा अभ्यास इकडे तिकडे होतोय. मग काही गायडन्स. बाकीच्या विंडोज साठी मी सांगू शकतो. त्यांनी प्रश्न असा विचारला की तिच्या कॉलेजमध्ये आता 12वीची प्रिलिम्स झाली, तर मार्क कसे इम्प्रूव्ह करायचे. तर 12वी आपली आत्ताची जी मीटिंग आहे ती फाउंडेशन आणि इंटरमिजिएटच्या टेन्शन बद्दल आहे. 12वी साठी तू फोन कर वेगळा, मी बोलीन. डोंट वरी अबाउट इट. ओके सर. फाउंडेशन आणि इंटरमिजिएट अशी काही शंका असेल तर प्लीज बोला. 12वी ठीक आहे, मी उत्तर देईनच, त्याला टाळत नाहीये, पण तो हा विषय नाही. कारण आता आपल्या समोर पहिल्या मीटिंग मध्ये 84, दुसऱ्या मीटिंग मध्ये 16, तिसऱ्या मीटिंग मध्ये 37 असे खूप पालक आहेत. तितके नंबर मल्टिप्लाइड बाय 2. त्यामुळे एवढ्या लोकांचा वेळ घालवायची गरज नाही. सो पिन पॉइंटेड फाउंडेशन आणि इंटरमिजिएटचे क्वेश्चन्स असतील तर विचारा. सर, आता जून अटेम्प्ट आम्ही दिला आणि सपोज 50% किंवा 60% तयारी झाली असेल आणि जून अटेम्प्ट आम्ही क्लिअर केला 50-60%, तर मग इंटरच्या तयारीच्या वेळेस मग 40% डाऊट्स राहतील ना, मग तिथं कसं होईल? एक मिनिट, माझा माईक सगळ्या ठिकाणी बंद आहे. पहिल्यांदा चालू करतो आणि मग बोलतो मी. प्रश्न रिपीट एकदा करा सर बाकीच्या विंडोज साठी. हो, येस. जून नाही, मी बोलतो. पुनीत नको बोलू. पुनीतने प्रश्न विचारला होता की समजा आम्ही CA फाउंडेशनचा आता 60-70% आमची प्रिपरेशन झाली असेल किंवा 80% प्रिपरेशन झाली असेल, त्या पद्धतीने आम्ही CA फाउंडेशनची एक्झाम दिली आणि मग आमचा अभ्यास पण जेवढा झाला त्या बेसिसवर आम्ही क्लिअर करू शकलो. फाउंडेशनची एक्झाम छानपैकी क्लिअर झाली आणि इंटरमिजिएटचा अभ्यास चालू झाला. तर इकडे 60% अभ्यास करून पास झालो, तर इंटरमिजिएटला गेल्यावरती उरलेल्या 40%मुळे आम्हाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का इंटरमिजिएटचा अभ्यास करताना? तर एकदम सिंपल गोष्ट, इंटरमिजिएटला 8 विषय आहेत, फाउंडेशनला 4 विषय आहेत. इंटरमिजिएटच्या 8 पैकी फक्त 2च विषय तुम्हाला फाउंडेशनला आहेत, ते म्हणजे अकाउंट्स आणि लॉ. त्याच्यापैकी जो लॉ तुम्ही आता शिकलेला आहात फाउंडेशनला, तो तुम्हाला इंटरमिजिएटला नाही, त्याच्या पुढचा लॉ तुम्हाला आहे. आणि फाउंडेशनला तुम्ही जे अकाउंट शिकलेले आहात त्याच्यापैकी तुम्हाला इंटरमिजिएटला काहीच नाही आहे, त्यापेक्षा भरपूर नवीन नवीन टॉपिक्स आहेत. आणि बाकीचे 6 विषय पूर्ण नवीन आहेत. त्यामुळे तुम्हाला यातले 40% येत आहे की नाही येत आहे त्याने इंटरमिजिएटला काहीच फरक पडत नाही.
एव्हरीथिंग इज गोइंग टू बी टोटली न्यू. म्हणजे सीए इंटरमिडिएटला मी असं समजतो की तुम्ही सगळे बालवाडीत आहात आणि मला तुम्हाला बालवाडीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत घेऊन जायचं आहे. म्हणजे तुम्हाला एबीसीडी लिहायला शिकवायला सुरुवात करायची आहे आणि शेवटी तुम्हाला निबंध लिहायला पण शिकवायचं आहे. असं आमचा सगळ्यांचा अभ्यास करून घेण्याची पद्धत असते. फाउंडेशन डझंट डिपेंड ऑर फाउंडेशन इज नॉट अ फाउंडेशन फॉर सीए इंटरमिडिएट. फाउंडेशन इज जस्ट फॉर द सेक ऑफ एंट्रन्स एक्झाम आहे की तुमचा ऍप्टिट्यूड आहे का सीए इंटरमिडिएटचा अभ्यास करण्यासाठी, हे टेस्ट करण्याची एक्झाम आहे. त्याचं नाव जरी फाउंडेशन असलं तरी असं समजू नका की तो तुमचा पाया आहे आणि वरती तुम्ही काहीतरी बिल्डिंग बांधणार आहात. खरी बिल्डिंग बांधायला आपण इंटरमिडिएटला चालू करणार आहोत. ओके, आता फक्त तुम्ही बिल्डिंग बांधण्याच्या लायकीचे आहात का हे फक्त इन्स्टिट्यूट ठरवत असते. तर तेवढं फक्त विचार करा, बाकी 60% 40%चा काही फरक पडणार नाही. आय होप पुनीत युअर डाऊट इज क्लिअर. येस सर. या पुनीत, मी जस्ट ऍड करू इच्छितो, तू जो प्रश्न विचारला होता त्यात तुला 60-70% मिळाले होते. दॅट डझंट मीन तू अभ्यास फक्त 60%च केला होता आणि तुला एक्झॅक्ट 60%च मार्क पडले, असं नाही होऊ शकत. तू अभ्यास ऑब्व्हियसली जे शिकशील ते सगळंच करून जाशील, मार्क तुला 60% पडणार आहेत. हो सर. नॉलेज तुला फाउंडेशनचं असणारच आहे. हो सर. या, थँक्यू सर. वेलकम. येस, बोला बोला. हा बोला. होय होय. हम्म. अजून एक्सटेंड झाली तर सीएची जूनची एक्झामची आपण गोष्ट करतोय, त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो? ओके, प्रश्न असा आहे पाठक सरांचा की आता ज्या सिच्युएशन मध्ये डिक्लेअर झालेली आहे एप्रिल मे मध्ये 12वी आणि जून मध्ये सीए, जर 12वीचीच परीक्षा पोस्टपोन झाली तर मग पुढे काय होईल? सर बोला. अगदी साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, आता फक्त एक्झाम डेट डिक्लेअर झाल्यात सीए फाउंडेशनच्या आणि अजून आपल्याला एक्झाम फॉर्म भरायचा नाहीये. एक्झाम फॉर्म भरायचा आपल्याला 20 एप्रिलमध्ये, म्हणजे 20 एप्रिल नंतर एक्झाम फॉर्म भरायला सुरुवात करायची. आणि 12वीची एक्झामची डेट माझ्या मते आता काहीतरी 23 का 24 सांगितली, बरोबर आहे ना कौस्तुभ सर? होय. हां, तर म्हणजे 23 किंवा 24ला 12वीची एक्झाम चालू होणार की नाही होणार आपल्याला तोपर्यंत कळून जाणार आहे. आणि सीए फाउंडेशनच्या एक्झामच्या सबमिशनच्या डेट चालू होतात 20 एप्रिलपासून, त्याची लास्ट डेट 4 मे पर्यंत आहे. त्यामुळे समजा असं काही झालंच की 12वीची एक्झाम चुकून पोस्टपोन झाली तर इन दॅट केस आपला सीए फाउंडेशनचा अभ्यास चालूच राहील, फक्त आपण एक्झाम फॉर्म भरायचं नाही, काम संपलं. आपण नोव्हेंबरची एक्झाम देणार आहोत. सो इट विल बी इझी फॉर द पर्पज ऑफ रिड्युसिंग द टेन्शन की माझे पैसे फुकट जातील का मग काय वगैरे म्हणून, तसं काही होणार नाही तुमचं. ओके. हां, येस. हां, विचारायचं होतं की आता तुम्ही म्हणताय की 31 डिसेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करायचं होतं, तर ते ज्यांनी केलं नाही त्यांना पण फॉर्म भरता येणार आहे? नाही नाही. एक मिनिट, हां, मी प्रश्न परत सांगतो. कोण होता प्रश्न विचारणार? शंतनूची आईने प्रश्न विचारला मला वाटतं. हो, प्रश्न असा होता की ज्या मुलांनी डिसेंबर 31 पर्यंत सीए फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्या मुलांना आता हा जूनचा अटेम्प्ट देता येऊ शकतो का? तर नाही, तुम्हाला जूनचा अटेम्प्ट देता येणार नाहीये. तरी की मी इन्स्टिट्यूटमध्ये परत कन्फर्म करतो, कारण की त्यांचं लॉजिक असतं की 3 महिने आधी रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. आता एक्झामच जूनमध्ये गेली, म्हणजे एक्झाम 1 महिना पुढे गेलेली आहे, त्यामुळे कदाचित ते 3 महिन्याचं लॉजिक वापरून तुम्हाला सांगू शकतात की जून अटेम्प्ट देता येईल म्हणून ते, पण मला एक कन्फर्म करायला लागेल. बाय डिफॉल्ट सध्या तरी माझं जेवढं ओपिनियन आहे त्याप्रमाणे सांगतो की बहुतेक जून अटेम्प्ट मिळणार नाही. फक्त एकदा मला बघायला लागेल की तो 3 महिन्याचा लॉजिक त्याने वापरून ज्यांचं रजिस्ट्रेशन जानेवारीमध्ये झालं असेल, मे बी 10 जानेवारीपर्यंत झालंय किंवा 15 जानेवारीपर्यंत झालंय, त्यांना ते परमिशन देतील की नाही देतील म्हणून ते. आणि जर का तुमचं रजिस्ट्रेशन अजूनही पेंडिंग असेल तर मात्र देताच येणार नाही कुठल्या परिस्थितीत. शंतनूचं राहिलंय का रजिस्ट्रेशन करायचं? अजून राहिलंय का आधी झालंय? म्हणजे आता म्हणजे डिसेंबर नंतर आणि आता झालंय असं काही नाही. ओके, मग त्याला आता रजिस्ट्रेशन फक्त लवकर करायला सांगा. म्हणजे जून अटेम्प्ट आता विचार नका करू, नोव्हेंबरचा अटेम्प्ट करूया आपण व्यवस्थितपैकी. आणि पण रजिस्ट्रेशन त्याला आता जास्त पेंडिंग नका ठेवू, ॲट द अर्लिएस्ट करून ठेवा, कारण त्याला स्टडी मटेरियल मिळेल. हो, आता करून टाकायचं. हो, येस, तुम्हाला स्टडी मटेरियल मिळतं मॅडम इन्स्टिट्यूटकडनं. कारण जेवढं तुम्ही लेट कराल ना तेवढं स्टडी मटेरियल प्रिंटिंग इन्स्टिट्यूटकडे कारण फिक्स असतं, मग ते डिले होत जातं स्टडी मटेरियल मिळायला. त्यामुळे जेवढं लवकर कराल तेवढं तुम्हाला स्टडी मटेरियल लवकर मिळेल. नाही, ते ठीक आहे, दॅट इज ओके. हो, ते ठीक आहे, काही प्रश्न नाही, पण आता करा, आता लेट नका करू अजून. ओके. सोहम परांजपे.
सर एक प्रश्न असा होता. हो. जून मध्ये फाउंडेशन क्लिअर झालं, हम्म. लगेच एंटरचा क्लास आता चालू होतोय. हम्म. तर नोव्हेंबर मध्ये आपण फर्स्ट जो पार्ट आहे त्याचा, हम्म. तर तो एक्झामचा अटेम्प्ट करू शकतो. नाही सर, मी आधी प्रश्न रिपीट करतो. सोहमच्या वडिलांनी बहुतेक प्रश्न विचारला आहे की समजा आपण जूनमध्ये फाउंडेशनची एक्झाम दिली आणि त्याच्यानंतर आपण ती पटकन क्लिअर केली आणि आपण 15 जुलैपासून सी एंटरचा अभ्यास चालू केला आणि ग्रुप 1 आपला संपला आहे अभ्यास करून त्याच्यामध्ये, तर जो 1 नोव्हेंबर येईल म्हणजे नोव्हेंबर 2021 असेल तेव्हा आपण सी एंटरचा जो ग्रुप अभ्यास करून झालेला त्याचा एक्झाम देऊ शकतो का? तर इन्स्टिट्यूट म्हणते की तुमचं फाउंडेशन क्लिअर झाल्यानंतर इंटरमिजिएटचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कमीत कमी 7 महिन्याची गॅप असली पाहिजे फॉर द पर्पज ऑफ अपिअरिंग फॉर 1 ग्रुप. ओके, त्यामुळे तुमचं 15 ऑगस्टला जेव्हा रिझल्ट लागेल त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन कराल. समजा आपण असं कन्सिडर केलं की अगदी तुम्ही नेक्स्ट डे जरी रजिस्ट्रेशन केलं तरी सुद्धा ते 16 ऑगस्ट 17 ऑगस्टला रजिस्ट्रेशन होणार आहे तुमचं. त्यानंतर पुढे 7 महिने म्हणजे तुमचा अटेम्प्ट पहिला मेच येणार आहे कंपल्सरी. ओके, या हो, येस, वेलकम. मी देशपांडे बोलतोय B2 मधनं, वेदांत देशपांडे जवाहर. हो, येस. एक प्रश्न असा होता इन 12th रिलेशन मध्येच होता की आता 24 एप्रिल त्यांनी डेट डिक्लेअर केली आहे, बट अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रात सिच्युएशन नाही इम्प्रूव्ह झाली आणि इफ लाईक तमिळनाडू इफ दे डिसाइड टू कॅन्सल द एक्झाम्स, तर वेदर दॅट विल हॅम्पर जून अटेम्प्ट ऑर व्हॉट? सर सांगू का मी? होय. हां. ओके, वेदांच्या वडिलांनी प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्रामध्ये कोविडची जरा सिच्युएशन परत वरखाली होते आहे आणि तामिळनाडूप्रमाणे समजा जर का महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असं सांगितलं की आम्ही पण 12वीची एक्झाम कॅन्सल करतो, तर त्याचा जून अटेम्प्टवरती काही परिणाम होईल का? तर समजा असं झालं तर 12वीची मुलं फार खुश होतील की एक्झाम अटेम्प्टच कॅन्सल झाला म्हणून, पण दॅट इज अ डिफरंट स्टोरी. आपल्याला फक्त एवढा विचार करायचा आहे की इन्स्टिट्यूट त्याला काय कन्सिडर करते. जेव्हा महाराष्ट्र बोर्ड सांगेल की बाबा आम्ही एक्झाम कॅन्सल केली आहे, तर बाय डिफॉल्ट त्या मुलांना 12वी क्लिअर असं कन्सिडर केलं जाणार आहे. त्यामुळे CA इन्स्टिट्यूटसाठी जी बेसिक रिक्वायरमेंट असते की 10+2 झालेलं असलं पाहिजे, ती रिक्वायरमेंट ऑटोमॅटिकली पूर्ण होते. त्यामुळे त्याचा काही CAच्या कोर्सवरती परिणाम होणार नाही. आता फक्त फरक काय होतो की तुम्हाला जो एप्रिल मे मध्ये आपण विचार करत होतो की वेळ तुमचा फक्त आपण 12वीसाठी टाकणार होतो, तो वेळ पण आपण CA फाउंडेशनसाठी टाकू शकतो. मग तुम्हाला अजून अभ्यास करायला जास्त वेळ मिळेल त्याच्यामध्ये. सो इफ इट सो हॅपन्स की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बोर्ड एक्झाम कॅन्सल करायची ठरवली, तर इन दॅट केस मुलांना त्याचा फायदा जास्त होईल की CA फाउंडेशनवरती सगळेच जण जूनसाठी एक्झाम देऊ शकतील आणि अभ्यास अजून जास्त चांगला होईल, रिव्हिजन पण अजून चांगली होऊ शकेल. ओके, थँक्यू. या, वेलकम. सर एक प्रश्न होता, तुम्ही जसं आता म्हणजे 12वीसाठीचे जशा प्रॅक्टिस टेस्ट घेतल्या होत्या 3, तसं तुम्ही आता CAच्या साठी फाउंडेशन करता सुद्धा प्रॅक्टिस टेस्ट होणार आहेत का मुलांच्या? हो, होणार आहेत. प्रॅक्टिस टेस्ट होणार आहेत का CA साठी असा प्रश्न आहे. हो, होणार आहेत. आणि त्याचं म्हणजे साधारणतः म्हणजे यांच्या 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर असतील का? कळला नाही प्रश्न. मुलांच्या 12वी झाल्यानंतर 12वीची परीक्षा झाल्यानंतर काय टेस्ट असणार आहेत का? आता एप्रिल मध्ये असतील. एक तर आत्ता त्यांच्या साईड बाय साईड टेस्ट चालूच आहेत. इट इज पार्ट ऑफ दोज टेस्ट ओनली. सो ह्याही टेस्ट महत्त्वाच्या आहेत. सिलेबस संपल्यावर ज्या टेस्ट होतात त्याच फक्त महत्त्वाच्या आहेत असं नाही आहे. त्यामुळे जे आत्ता सिलेबस चालू असताना टेस्ट होतात त्या सुद्धा विद्यार्थ्यांनी देणं अपेक्षित आहे. त्याच परीक्षेच्या टेस्ट आहेत. मिस्टर देसाई, क्लिअर नसेल तर प्लीज बोला. नाही क्लिअर आहे सर, तुम्ही सांगितलं ते कळालं मला. सध्या त्यांच्या ऑलरेडी टेस्ट चालूच आहेत आणि त्याच म्हणजे बऱ्यापैकी सगळं कव्हर करतात. आणि मे बी अजून 1-2 काही ऍडिशनल नंतर घेतात. आय गॉट दॅट. ठीक आहे. हा बोला, पपियाचे बाबा. मला एक करायचं की सेशनला तर 7th रजिस्ट्रेशन तर स्टुडंट्स लेवल ऑफ कॉन्फिडन्स पॅरेंट्स म्हणून आमचं त्यांचं लेवल ऑफ कॉन्फिडन्स करायला आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांचा वीकनेस आहे सावरकरांचा प्रश्न असा आहे की मुलांच्या आत्ता ज्या टेस्ट होत आहेत त्याच्यावरनं त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आम्हाला तशी काही दिसत नाही आणि मुलांकडनं ते कम्युनिकेशन पालकांना होत नाहीये. टिपिकल टीनेज प्रॉब्लेम. सो
त्यामुळे पालकांना ते कसं कळेल? सो ज्या पालकांना असं वाटेल की हे म्हणजे आता हे जे कम्युनिकेशन आहे हे थोडंसं विस्तृत कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. हे एका SMS नी होऊ शकत नाही. त्यामुळे जर कुठल्या पालकांना असं वाटत असेल की आय शुड गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट माय चाइल्ड, यू आर फ्री टू कॉन्टॅक्ट एनी ऑफ द टीचर्स. त्यांचे नंबर्स तुमच्याकडे आहेत, तुम्ही भेटू शकता, मला भेटू शकता, फोन करू शकता. फील फ्री टू आस्क युअर डाऊट्स. फक्त एकच आमचा प्रॉब्लेम काय आहे तो मी स्पष्टपणे सांगतो. आई वडील भेटून जातात किंवा फोनवर होतात, ते म्हणतात तुम्ही मुलाला असं असं सांगा, पण हे सांगू नका की मी सांगितलंय. हा आमच्या टीचर्सचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. आणि मग मी पेरेंट्सना एवढंच म्हणतो की अहो खूप अवघड आहे. जर 100 मुलांमधनं मी एका पर्टिक्युलर विद्यार्थ्याला असं बोललो तर मग काय मला रात्री दृष्टांत झाला का, स्वप्न पडलं का की हिच्याशी बोलायला पाहिजे. सो प्लीज तेवढी ट्रान्सपरन्सी आपण घरांमध्ये आणि आपल्यामध्ये ठेवूयात. अदरवाईज दॅट विल क्रिएट अ व्हेरी बॅड सिच्युएशन. थँक्यू. हा बोला. येस, आनंद सर बोलतील. ओके, एक मिनिट. हा, नाव काय म्हणलं? हा, नाईक. नाईक, मिस्टर नाईक. त्यांनी प्रश्न असा विचारलाय की जूनमध्ये जर का आम्ही एक्झाम देणार असो आणि दुसऱ्या एखाद्या मुलांना नोव्हेंबरला एक्झाम द्यायची ठरवली असेल, तर मग इन दॅट केस मध्ये आपण रिव्हिजन घेणार आहोत. तर जूनच्या मुलांकडनं काय मिस होईल जर का त्यांनी जूनमध्ये एक्झाम दिली, नोव्हेंबरमध्ये द्यायच्या ऐवजी त्यांची कुठली रिव्हिजनमध्ये त्यांचं व्हॅल्यू काय आहे रिव्हिजन मिस होण्याची, हा पहिला प्रश्न. आणि समजा का जूनचा अटेम्प्ट त्यांचा क्लिअर नाही झाला आणि म्हणून त्यांनी नोव्हेंबरला अटेम्प्ट देऊन मग क्लिअर झाले, तर त्याच्या पूर्ण याच्यावरती काही परिणाम होईल का, त्यांच्या करिअरवरती किंवा फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट असा काही फरक पडेल का? तर पहिला पॉईंट म्हणजे नोव्हेंबर अटेम्प्ट त्यांनी द्यायचा आहे ज्यांचं सध्या कॉन्फिडन्स लेवल थोडी कमी आहे, मे बी ऑन अकाउंट ऑफ एनी रिझन, किंवा त्यांच्या घरी बाकीचे कुठले सिच्युएशन्स आहेत की ज्यामुळे त्यांना वाटतं की आपण सध्या 12वीवरती कॉन्सन्ट्रेट करावं आणि नंतर आपण CA फाउंडेशन करावं. त्यामुळे त्यांना जास्त रिव्हिजनची गरज आहे म्हणून आपण ती रिव्हिजन कन्सिडर करणार आहोत. दॅट्स अ सिम्पल सॉरी. आणि सेकंड पार्ट, जूनमध्ये आमचं सिलेबस संपलेलं असेल तर मग इतका वेळमध्ये जर का मी त्यांना गॅप दिली तर देर इज अ ग्रेटर चान्स दॅट वी विल बी फेलिंग इन अवर रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द स्टुडंट्स अँड फॉर देअर रिझल्ट्स. त्यामुळे आम्ही त्याची रिव्हिजन घेणार आहोत ती बेसिकली त्यांचा मध्ये टच जाऊ नये, की आपण सगळ्यांचा सिलेबस जूनमध्ये पूर्ण करून दिलेला आहे, त्यांचा टच जाऊ नये म्हणून घेतलेली रिव्हिजन असणार आहे. तर त्याचा फायदा होईल का? येस, ऑब्व्हियसली फायदा होतच असतो, कारण इफ यू आर गोइंग टू डू द सेम थिंग अगेन अँड अगेन इट इज ऑब्व्हियसली गोइंग टू गिव्ह यू ॲडिशनल ॲडव्हान्टेज. त्यामुळे तो फायदा तर आहेच. पण ज्यांचे ऑलरेडी प्रिपरेशन झाली आहे आणि ज्यांना वाटतं की मला आयुष्यातले बाकीचे 6 महिने वाचवायचे आहेत, सो दॅट इज द ट्रेड ऑफ यू हॅव टू कन्सिडर, की सेव्हिंग 6 मंथ्स का रिवायझिंग एक्स्ट्रा, दॅट इज हाऊ इट विल बी. त्यामुळे किती मार्क वाढतील हे अगेन त्याच्या सध्याच्या प्रिपरेशनवरती अवेलेबल आहे. त्यांची सध्याची प्रिपरेशन जर का ऑलरेडी अप टू द ब्रीम असेल तर मोठा काही फरक पडणार नाही आहे, आणि सध्याची प्रिपरेशन कमी असेल तर येस नक्कीच 5-10 मार्कमध्ये फरक पडू शकतो. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा प्रश्न आहे की त्यांना समजा फाउंडेशनचा फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर नाही झाला आणि सेकंड अटेम्प्ट आला तर त्यांना काही धक्का बसेल का, त्यांना काही ब्लॉट होईल का? तर नो, देर इज नो ब्लॉट. तुमचं इंटरमिडिएट आणि फायनल विल बी काउंटेड बेसिकली. एवढं लक्षात ठेवा की फाउंडेशन इज द ओपनिंग पार्ट ऑफ द CA कोर्स, इट इज नॉट अ CA कोर्स. ओके, तुम्ही आता जे शिकता त्याच्यामध्ये 11वी आणि 12वीचा सिलेबस करता जास्त आहे. थोडंसं फक्त एक नवीन सब्जेक्ट आहे तो म्हणजे लॉ. अदरवाईज इट इज बेसिकली 11th अँड 12th आणि सम पार्ट ऑफ ग्रॅज्युएशन. त्यामुळे हे फक्त ओपनिंग ऑफ डोर आहे. ते तुमचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये उघडलं का सेकंड अटेम्प्टमध्ये उघडलं त्याने फरक पडत नाही. पण येस, इंटरमिडिएट आणि फायनलला फरक पडतो. इनफॅक्ट माझे असे पण काही मित्र आहेत की इंटरमिडिएटला त्यांना जास्त वेळ लागला पण फायनलला फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झाले, तर दे वर काउंटेड ॲज अ फर्स्ट अटेम्प्ट चार्टर्ड, दे वर नॉट काउंटेड ॲज अ सेकंड अटेम्प्ट चार्टर्ड एक्सेट्रा. त्यामुळे आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं तर फायनलला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ॲज कम्पेअर्ड टू थिंकिंग अबाउट फाउंडेशन ॲट दिस मोमेंट. सो फाउंडेशनला प्रेशर येणार नाही. इंटरमिडिएटला येस, आय विल शुअरली इन्सिस्ट की आपण फर्स्ट अटेम्प्टलाच क्लिअर करायचं आहे, कारण मग तुम्हाला तुमचा कॉलेजचा अभ्यास आणि आर्टिकलशिप हे तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता येतं. आणि नंतर फायनलसाठी तर मुलं स्वतःच तयार होतात अभ्यास कसा करायचा काय करायचा, कारण फायनलला दे गेट ऑलमोस्ट लाईक 2.5 years फॉर स्टडीज. मग फाउंडेशनला तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ मिळतो, नंतर इंटरमिडिएटला तुम्हाला 8 महिन्याचा वेळ मिळतो, 8 किंवा 9 महिन्याचा, आणि फायनलला तुम्हाला 2.5 वर्ष वेळ मिळतात. त्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही मुलांसाठीच. तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार नका करू आता की काही प्रॉब्लेम येईल का. इफ यू आर फिलिंग दॅट
आपल्या मुलाची किंवा मुलीची तयारी झालेली आहे आणि आपण फाउंडेशन आता जूनसाठी देऊ शकतो तर द्या, नो प्रॉब्लेम. आणि अनफॉर्च्युनेटली रिझल्ट समजा का खराब लागला तर नोव्हेंबर देऊ, काही प्रश्न नाही, त्यांचा मोठा काही फरक पडणार नाही आहे. कारण तुमची अशी एकच बॅच आहे की त्यांचा ओरिजिनल प्लॅन नोव्हेंबरचा होता आणि आपण जूनवरती आपण अर्ली आलेलो आहोत, बाकी काही नाही. ओके, या. मी सगळ्या पालकांना सांगू इच्छितो की आनंद मोरे सरांचा मुलगा अधिराज हा सुद्धा तुमच्या मुलांबरोबरच सीए ला आत्ता बसत आहे. म्हणजे आनंद सर असे कसे एवढे कुलली बोलू शकतात, त्यांना काय कळते आमचं काय होतंय असा प्रश्न नाहीये. ही इज इन द सेम बोट. आय एम इन द सेम बोट आणि प्रॉब्ली इन द ड्रायव्हिंग सीट. हा, आणि प्लस टीनेज मुलगा घरात. हो, येस. अर्थात तो माझ्या बॅचला नाही, तो अतुल सरांच्या बॅचला आहे. सो आय हॅव इन्सिस्टेड दॅट ॲटलीस्ट माझ्या समोर तरी माझ्यासमोर अभ्यास नको करू, सो अतुल सरांबरोबर अभ्यास कर, दॅट विल बी मोर इझी. येस. आणि कोणाला काही डाऊट्स असतील तर बोला. या कोणालाही ह्याच्या नंतर घरात डिस्कशन झाल्यानंतर जर काही डाऊट्स वाटले, तुमच्याकडे सगळ्यांकडे आमचे नंबर्स आहेत. तुम्हाला ज्या टीचरकडनं प्रश्न विचारून उत्तर पाहिजे असेल यू कॅन आस्क. आणि ध्रुवच्या आईने प्रश्न विचारला होता, ध्रुवच्या आईने हात वर केलाय. येस, प्लीज बोला. नमस्कार सर, मला विचारायचं होतं की जरी नोव्हेंबर अटेम्प्ट ठरवला तर जून अटेम्प्ट दिल्यानं प्रॅक्टिस होणार नाहीये का? नाही, मला प्रश्न नाही कळला मॅडम. जर समजा नोव्हेंबर अटेम्प्ट ठरवला असेल आता आणि जून अटेम्प्टला अपियर झालो तर प्रॅक्टिस होणार नाही का पेपर सॉल्व्हिंगची? चांगलं आहे ना. त्याची हा एक अजून एक काय म्हणतात सिच्युएशन आहे ज्याला मी मगाशी टच केलेलं नव्हतं, की काही काही मुलांच्या डोक्यात क्लिअर असेल की आम्हाला नोव्हेंबर अटेम्प्टच द्यायचा आहे, पण आम्ही आता जून अटेम्प्ट देऊन बघतो फक्त, बाबा आमची किती प्रिपरेशन झाली त्याच्यासाठी म्हणून. तर असं करता येऊ शकतं का? हो, येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की इन्स्टिट्यूट इज नॉट गोइंग टू काउंट हाऊ मेनी अटेम्प्ट्स यू टूक फॉर द पर्पज ऑफ फाउंडेशन और इवन इन युअर इंटरव्ह्यूज ऑल्सो इट विल नॉट बी काउंटेड. सो दॅट कॅन ऑल्सो बी वन ऑफ द स्ट्रॅटेजीज फॉर एनी पेरेंट्स. बाबा आम्ही विचार करून बघतो, आधी जूनला देऊन बघूया, फक्त कशासाठी? टू अंडरस्टँड, टू गेज अवर परफॉर्मन्स. आणि एकदा आपल्याला परफॉर्मन्स कळला की नोव्हेंबरला अजून किती अभ्यास करायचा कळता येईल. पण मग एवढं लक्षात ठेवायचं की एक्झाम झाली की सुट्टी घ्यायची नाही, म्हणजे चालू ठेवायचा अभ्यास. ओके. आणि टोटल किती अटेम्प्ट्स देऊ शकतो? असं काही प्रॉब्लेम. 3 वर्ष तुम्हाला ते रजिस्ट्रेशन व्हॅलिड असतं, त्यात तुम्ही किती अटेम्प्ट देऊ शकता, म्हणजे दर 6-6 महिन्याने अटेम्प्ट येत असतात. सो यू कॅन गो फॉर दॅट. मी एक सांगू इच्छितो करेक्ट, जर 2 अटेम्प्ट मध्ये फाउंडेशन एक्झाम क्लिअर नाही झाली तर याचा अर्थ समजून घ्यावा की आपल्यासाठी हे दार उघडत नाहीये. अच्छा, सिंपल. ते खूप महत्वाची गोष्ट आहे ती, की सीए वरती किती वेळ घालवायचा. तर तिकडे मी जनरली सांगतो कुठलाही अटेम्प्ट असू दे, म्हणजे सीए इंटरमिडिएट असू दे किंवा सीए इंटरमिडिएट आणि फायनलला 3 अटेम्प्ट मी एक साधारण कंडिशन ठेवतो. इफ इट इज नॉट हॅपनिंग इन 3 अटेम्प्ट म्हणजे 1.5 वर्ष गेलं तुमचं, तर इन दॅट केस डोंट गो फॉर इट. आणि फाउंडेशनला मॅक्झिमम 2 अटेम्प्ट म्हणजे 1 वर्ष तुमचं, त्यापेक्षा जास्त वेळ घालवायचा नाही. सीए इज अ व्हेरी ब्युटिफुल करियर. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मला या करियरने भरपूर चांगले पैसे दिले, चांगला सन्मान पण दिलेला आहे. सो आय एम व्हेरी मच फॉन्ड ऑफ दिस पर्टिक्युलर करियर. दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट इट डज नॉट मीन दिस इज द ओनली करियर इन कॉमर्स. देर आर मेनी अदर करियर्स ऑल्सो. डोंट इन्व्हेस्ट टू मच टाइम. स्वतःला एक टार्गेट ठेवायचं की इथपर्यंत झालं तर ठीक, नाही झालं तर मग आपण दुसरं करियर चेक करणार आहोत त्याच्यामध्ये. आपल्याकडे एक विद्यार्थिनी अशी होती जी TY BCom ला होती आणि तिचा 6वा अटेम्प्ट होता सीए फाउंडेशनचा. त्यावेळी CPT होती पहिल्यांदा. आणि शेवटी तिला असं सांगितलं समोर घेऊन, आई वडिलांना घेऊन, की जर तुला 6वा अटेम्प्ट आता लागत आहे तर याचा अर्थ क्लिअर समजून घे ना की तुला ती इन्क्लिनेशन नाही आहे त्याच्याकडं, ती आता जर्नलिस्ट आहे एक चांगली. सो असंही होऊ शकतं. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. वेलकम. आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स. थँक्यू. येस. सो अजून कोणाचे हात वर नाही आहेत ना? रेज द हँड. नाही. सो थँक्यू एव्हरीबडी मीटिंगला आल्याबद्दल. याच्यानंतरही तुम्हाला काही डाऊट्स आले तर फील फ्री टू आस्क. आणि सई शितोळे 12वी बद्दल आपण बोलूयात नंतर. सर मला वाटतं ध्रुवच्या आईने परत हात वरती. होय, बोला, बिंदास बोला, तुम्ही हात रेज नका करू, बोला. सॉरी, नाही, मग आज लोअर हँड केलेला नाहीये. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. चलो, बाय एव्हरीबडी. थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. बाय. थँक्यू. थँक्यू सर. वेलकम. थँक्स. बाय. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. बाय. थँक्यू सर. बाय सर. बाय बाय. थँक्यू सर. बाय बाय. आनंद सर, हो येस. आज लेक्चर आहे का आपल्या लॉचा? नाही, आज नाही.
हे जय मारुलकर दिसतात, हे जय मारुलकर दिसतात. नाही, ओमकार आहे. ओमकार आहे, ओके.